हॅलो एव्हरीवन, द विजय अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर SPPU युनिव्हर्सिटीमध्ये 4th इयर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग 2024चा जो सब्जेक्ट आहे तुमचा मशीन लर्निंग. तर या सब्जेक्टबद्दल आपण वन शॉट लेक्चर्स बघत आहोत. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण युनिट नंबर 1 जो होता तुमचा इंट्रोडक्शन टू मशीन लर्निंग तो पूर्णपणे कव्हर केलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो युनिट 2 आहे तुमचा फीचर इंजिनिअरिंग इन सेम एक्झामसाठी तुमच्या, तर तो पूर्ण कव्हर करणार आहोत. याच्यामध्ये तुमचा जो सिलेबस आहे त्याच्यामधले जे सगळे टॉपिक्स आहेत ते वन बाय वन आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर तुमचे जितके पण मित्र असतील 4th इयर इंजिनिअरिंगचे त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आपलं चॅनल शेअर करा, त्यांना खूप मदत होईल. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिले बघायचं झालं तर तुमचा जो सिलेबस आहे हा युनिट 2चा सिलेबस तुम्ही इथे बघू शकता पूर्ण. तर युनिट 1पेक्षा युनिट 2चा जो सिलेबस आहे तो खूप जास्त येतो. याच्यामध्ये खूप सारे कन्सेप्ट आहे जे तुम्हाला शिकावे लागतील. तर वन बाय वन आपण हे सगळा सिलेबस जो आहे तो कव्हर करणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि सगळे टॉपिक्स एकदम इझीमध्ये समजून घ्या. तर टोटल 8 टॉपिक आहेत तुमच्या सिलेबसमध्ये युनिट 2च्या. तर फीचर इंजिनिअरिंगमध्ये आपल्याला सगळ्यात आधी सगळ्यात आधी आपल्याला बेसिक कव्हर करायचं आहे. त्यानंतर प्री प्रोसेसिंग ऑफ डेटा, त्याच्यामध्ये 3 कन्सेप्ट आहेत ते डिटेलमध्ये बघायचे आहेत. त्यानंतर डायमेन्शनली रिडक्शन हे बघायचं आहे. त्यानंतर PCA काय राहतं. त्यानंतर फीचर एक्स्ट्रॅक्शनमध्ये 2 कन्सेप्ट आहेत जे आपल्याला डिटेलमध्ये बघायचे आहेत. त्यानंतर इंट्रोडक्शन टू व्हेरियस फीचर सिलेक्शन टेक्निक्स, त्याच्यामध्ये आपल्याला 2 ज्या टेक्निक आहेत त्या डिटेलमध्ये कव्हर करायच्या आहेत. त्यानंतर स्टॅटिस्टिकल फीचर इंजिनिअरिंगमध्ये आपल्याला हे जे 3 टॉपिक आहेत हे डिटेलमध्ये बघायचे आहेत. त्यानंतर मल्टी डायमेन्शनल स्केलिंग बघायचं आहे आणि त्याच्यानंतर टेक्निक्स बघायच्या आहे आपल्याला मॅट्रिक्स फॅक्टरायझेशनच्या. तर हाच पूर्ण सिलेबस आपल्याला वन बाय वन कव्हर करायचा आहे इथे. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला या नोट्स जर पाहिजेत असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तिथे गुगल फॉर्म असेल तो फॉर्म भरून तुम्ही दोघं युनिटच्या नोट्स तिथे घेऊ शकता. त्यानंतर व्हिडिओ पण तुम्ही बघू शकता. व्हिडिओ थ्रू आपण सगळे जे टॉपिक्स आहेत ते वन बाय वन तुम्हाला मी एक्सप्लेन करणार आहे. तर सगळ्यात पहिला जो टॉपिक आहे या युनिटचा तो आहे कन्सेप्ट ऑफ फीचर. तर फीचर काय राहतं किंवा त्याच्या मागचा कन्सेप्ट काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर फीचर इंजिनिअरिंगच्या आधी आपल्याला हे अंडरस्टँड करायचं आहे की फीचर काय राहतं नेमकं. अ फीचर इज अ इंडिव्हिज्युअल प्रॉपर्टी ऑर अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ डेटा दॅट डिस्क्राइब्स अन ऑब्जेक्ट ऑर अ इन्स्टन्स. तर फीचर काय आहे, एक प्रॉपर्टी आहे किंवा कॅरेक्टरिस्टिक आहे तुमच्या डेटाचं, जे काय डिस्क्राईब करतं एखाद्या ऑब्जेक्टला किंवा इन्स्टन्सला ते काय करत असतं तिथे डिस्क्राईब करत असतं. तर सिम्पल वर्ड्समध्ये बघायचं झालं तर फीचर काय आहे तुमचं वन पीस ऑफ इन्फॉर्मेशन आहे जी डिस्क्राईब करते एखाद्या गोष्टीला किंवा एखाद्या ऑब्जेक्टला. समजा आता एक्झाम्पल थ्रू जर तुम्हाला बघायचं झालं तर हाऊस प्राईस प्रेडिक्शन हे एक एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये आपण काय करणार आहे, सपोज वी वॉन्ट टू बिल्ड अन ML मॉडेल टू प्रेडिक्ट द प्राईस ऑफ अ हाऊस. आता हाऊसची आपल्याला काय करायचं आहे, प्राईस जी असते ती प्रेडिक्ट करायची तुमच्या, तो पण मॉडेल असेल ML मॉडेल त्याचा यूज करून. वी कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट इच हाऊस. मग आपण काय करणार, इन्फॉर्मेशन कलेक्ट करणार तुमच्या मॉडेलला देण्यासाठी. मग प्रत्येक हाऊसची जी पण इन्फॉर्मेशन असेल ती आपण कलेक्ट करणार. मग कोणकोणती इन्फॉर्मेशन असू शकते त्यामध्ये, नंबर ऑफ बेडरूम्स असू शकतात, त्यानंतर एरिया ऑफ हाऊस असू शकतो, त्यानंतर नंबर ऑफ बाथरूम्स पण असू शकतात, त्यानंतर एज ऑफ द हाऊस म्हणजे हाऊस किती दिवसाचं असू शकतं, त्यानंतर लोकेशन कुठे आहे त्या हाऊसची, डिस्टन्स फ्रॉम द सिटी सेंटर, आणि इच ऑफ दिस इज अ फीचर. तर या प्रत्येक जी पॅरामीटर आहे तुमच्या घराच्या रिलेटेड, हे सगळे जे पॅरामीटर आहे त्याला आपण काय बोलत असतो, फीचर तिथे बोलत असतो. आणि हीच एक काय आहे, पीस ऑफ इन्फॉर्मेशन आपण याला बोलतो. तर हे झालं तुमचं फीचर जे तुम्हाला याच्याबद्दल माहिती पाहिजे होतं, कन्सेप्ट. तर आता फीचर इंजिनिअरिंगमध्ये आपण थोडंसं जाणार आहे. त्याच्या आधी तुम्हाला माहिती पाहिजे की फीचर व्हेक्टर काय असतं. फीचर व्हेक्टर काय असतं, द कलेक्शन ऑफ अ फीचर्स बिलॉंगिंग टू वन पर्टिक्युलर इन्स्टन्स इज कॉल्ड अ फीचर व्हेक्टर. तर फीचर व्हेक्टर काय असतं तुमचं, की कलेक्शन ऑफ फीचर्स राहतं जे बिलॉंग करतं तुमच्या वन पर्टिक्युलर इन्स्टन्समधून. आता समजा तुम्ही इथे एक्झाम्पल थ्रू तुम्ही समजू शकता की तुमचं जे हाऊस नंबर A आहे समजा तुमच्याकडे, त्याच्यात काय काय आहे, बेडरूम्स 2 आहेत, त्यानंतर एरिया किती आहे त्याचा 900 आहे, त्यानंतर बाथरूम किती आहे तर 1 आहे, आणि एज किती आहे त्याचं 10 आहे. तर ही इन्फॉर्मेशन झाली तुमच्या काय, हाऊस नंबर Aची. तर मग याचा फीचर व्हेक्टर काय असेल, तुम्ही त्याला कसं रिप्रेझेंट कराल, त्याला रिप्रेझेंट कराल तुम्ही एक्सने, आणि इज इक्वल्स टू तुम्ही काय कराल, त्याच्यामधले जे पूर्ण फीचर्स तुम्ही इथे व्हॅल्यूज त्याच्या लिहिलेल्या असतील त्या तुम्ही या ब्रॅकेटमध्ये लिहाल. त्यालाच आपण काय बोलतो इथे फीचर व्हेक्टर असं बोलत असतो.
आता टाइप्स ऑफ फीचर्स बघायचे झाले तर कोणकोणते टाइप्स येतात तुमच्या फीचर्सचे ते आपण इथे बघणार आहोत. तर सगळ्यात पहिला जो आहे तो म्हणजे फीचर्स कॅन मेनली बी डिवायडेड इंटू न्यूमेरिकल अँड कॅटेगरिकल फीचर्स. तर 2 टाईपमध्ये तुमचे फीचर्स हे डिवाइड होतात, एक न्यूमेरिकल आणि एक कॅटेगरिकल. तर सगळ्यात पहिला जो आहे तुमचा न्यूमेरिकल फीचर्स, त्याच्याबद्दल थोडंसं बघूयात. दिस फीचर्स कंटेन नंबर्स. तर या फीचर्समध्ये काय येतात, तुमचे नंबर्स कंटेंट केले जातात. जसं की एक्झाम्पल्स थ्रू तुम्ही ते बघू शकता की तुमची जी हाईट आहे ती नंबर्समध्ये येते, समजा 5.7 फीट. त्यानंतर टेम्परेचर पण तुमचं नंबर्समध्ये आपण काढत असतो, जसं की 36.5 सेल्सिअस आपण इथे घेतलेलं आहे. त्यानंतर तुमचं वेट येतं, नंबर ऑफ चिल्ड्रेन येतात किंवा नंबर ऑफ रूम्स येतात तुमच्या हाऊसचे किंवा नंबर ऑफ कार्स येतात. तर हे सगळे जे आहे हे सगळे एक्झाम्पल तुम्ही नंबर्समध्ये तिथे दाखवत असता त्यांच्या व्हॅल्यूज. तर त्यालाच आपण न्यूमेरिकल फीचर्स असं बोलतो. आता काही फीचर्स जे राहतात ते काय करतात, रिप्रेझेंट करतात तुमच्या कॅटेगरीज किंवा लेबल्स. तर त्याला आपण कॅटेगरिकल फीचर्स असं बोलत असतो. जसं की कलर जो असतो तुमचा त्याच्यामध्ये कोणकोणते येतं, समजा रेड येतो, ब्ल्यू येते, ग्रीन येतो. तर हे काय झाले, लेबल्स झाले किंवा कॅटेगरी झाली त्याची. त्यानंतर सिटी झालं तुमचं, त्यामध्ये पुणे येतं, मुंबई येतं, दिल्ली येतं. तर ही एक कॅटेगरी झाली तुमच्या सिटीजची. त्यानंतर टाईप येतात, ए टाईपचा आहे, बी टाईपचा आहे, सी टाईपचा आहे. तर याच्यामध्ये लेबल्स आणि कॅटेगरीमध्ये तुमचे जे फीचर्स रिप्रेझेंट केले जातात त्याला आपण कॅटेगरिकल फीचर्स असं बोलतो. तर हेच हे बेसिक होतं या युनिटचं, हे तुम्हाला माहिती पाहिजे होतं. आता फीचर इंजिनिअरिंगमध्ये डिटेल्सचे जे तुमचे टॉपिक्स आहेत ते आपण 1 बाय 1 इथे कव्हर करणार आहोत या युनिटचे. तर तुमचा जो या युनिटचा टॉपिक नंबर 2 आहे तो येतो प्री प्रोसेसिंग ऑफ डेटा. तर याच्यामध्ये 3 जे टॉपिक्स आहेत तुमचे, एक नॉर्मलायझेशन, त्यानंतर स्केलिंग, हे दोघं एकाच याच्यामध्ये येतात. आणि त्यानंतर स्टँडर्डायझेशन आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर आपण मिसिंग व्हॅल्यूज बघणार आहोत. तर हे जे 4 टॉपिक्स आहेत हे 4 टॉपिक आपण आता बघणार आहोत. पण हे समजून घ्यायच्या आधी तुम्हाला माहिती पाहिजे की डेटा स्केलिंग काय राहतं. आता डेटा स्केलिंग म्हणजेच काय, इन मशीन लर्निंग डेटा सेट. हे मशीन लर्निंगच्या डेटा सेटमध्ये डिफरंट फीचर्स कॅन हॅव अ व्हेरी डिफरंट रेंजेस ऑफ व्हॅल्यूज. तर वेगवेगळ्या फीचर्ससाठी वेगवेगळ्या डिफरंट रेंजेस ऑफ व्हॅल्यूज तिथे असू शकतात आणि त्याच्यामध्ये डिफरन्स पण खूप जास्त असू शकतो. मग फॉर एक्झाम्पल बघायचं झालं तर इथे आपण फीचर्स घेतलेले आहेत आणि त्यांच्या व्हॅल्यूज इथे घेतलेल्या आहेत. तर एजसाठी तुम्ही बघू शकता की एजची रेंज आपण दिलेली आहे, समजा 18 ते 60 पर्यंतची. त्यानंतर सॅलरीची रेंज तुम्ही इथे बघू शकता किती जास्त आहे की 20,000 पासून तर इथे जास्त दिलेली आहे, बरोबर. त्यानंतर एक्सपिरियन्स बघू शकता, 0 एक्सपिरियन्सपासून तर 30 इयर्स एक्सपिरियन्स, असं वेगवेगळ्या न्यूमेरिकल व्हॅल्यूजमध्ये आपण काय केलेलं आहे, तुमचे जे फीचर्स आहेत त्याच्या व्हॅल्यूज इथे आपण डिफरंट रेंजेसमध्ये काढलेले आहेत. हिअर सॅलरी हॅज अ मच लार्जर न्यूमेरिकल व्हॅल्यूज दॅन एज अँड एक्सपिरियन्स. तर तुमची जी सॅलरी आहे त्याच्या व्हॅल्यूज तुम्ही रेंजच्या व्हॅल्यूज बघू शकता की खूप जास्त डिफरन्स आहेत बाकीच्यापेक्षा, एज आणि एक्सपिरियन्सपेक्षा. तर डेटा स्केलिंग इज अ प्रोसेस ऑफ ट्रान्सफॉर्मिंग फीचर्स व्हॅल्यूज इंटू कम्पॅरेबल रेंज. तर डेटा स्केलिंग काय आहे तुमचं, की या ज्या जास्त नंबर ऑफ व्हॅल्यूजच्या ज्या फीचर्स आहेत त्याला आपण काय करतो, एका कम्पॅरेबल रेंजमध्ये आपण त्याला ट्रान्सफॉर्म करत असतो. सो दॅट नो फीचर डोमिनेट्स द मॉडल ओनली बिकॉज ऑफ इट्स लार्जर न्यूमेरिकल व्हॅल्यूज. तर तुमचा जो मॉडल असतो त्याला चांगल्या प्रकारे तिथं आपण ट्रेनिंग डेटा देत असतो, तर त्याच्यामध्ये काही तिथे डॉमिनेट नाही केलं पाहिजे त्यानं, म्हणून आपण काय करत असतो तिथे त्यांना ट्रान्सफॉर्म करत असतो एका स्पेसिफिकली रेंजमध्ये. तर तुमच्या ज्या लार्जर व्हॅल्यूज असतात त्याला आपण काय करत असतो, एका कम्पॅरेबल रेंजमध्ये आपण त्याला ट्रान्सफॉर्म करत असतो. त्यालाच आपण डेटा स्केलिंग असं बोलतो. त्यानंतरचं बघायचं झालं तर व्हॉट इज नॉर्मलायझेशन. आता नॉर्मलायझेशन म्हणजेच काय, नॉर्मलायझेशन इज अ टेक्निक यूज टू ट्रान्सफॉर्म डेटा इंटू अ स्पेसिफिक रेंज. तर नॉर्मलायझेशन एक टेक्निक आहे जी काय करते, तुमच्या डेटाला ट्रान्सफॉर्म करते एका स्पेसिफिक रेंजमध्ये. तर त्याच्यामध्ये बघायचं झालं तर द मोस्ट कॉमनली यूज मेथड इज मिनमॅक्स नॉर्मलायझेशन. तर याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो मिनमॅक्स नॉर्मलायझेशनवरती, त्यालाच आपण मिनमॅक्स स्केलिंग पण असं बोलतो. युजली द व्हॅल्यूज आर कन्वर्टेड इंटू द रेंज 0 to 1. तर याच्यामध्ये नॉर्मलायझेशनमध्ये आपण काय करतो, मिनमॅक्समध्ये तुमच्या ज्या व्हॅल्यूज असतात त्या कन्वर्ट करतो आपण 0 to 1च्या रेंजमध्ये. हे माहिती पाहिजे तुम्हाला. द स्मॉलेस्ट व्हॅल्यू बिकम्स 0. त्याच्यामध्ये स्मॉलेस्ट व्हॅल्यू जी पण असेल तुमची त्या व्हॅल्यूजमध्ये ती 0 पर्यंत जाते. द लार्जेस्ट व्हॅल्यू बिकेम्स 1 आणि लार्जेस्ट व्हॅल्यू तुमची काय होते, 1 पर्यंत जाते. द रिमेनिंग व्हॅल्यूज आर प्लेस प्रपोर्शनली बिटवीन देम. तर तुमच्या ज्या मधल्या व्हॅल्यूज असतात त्या 0 to 1 मध्येच तिथे प्रपोर्शनली काय केलेल्या असतात, प्लेस केलेल्या असतात.
मिन मॅक्स नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला बघायचा झाला तर इथे तुम्ही बघू शकता की एक्स नॉर्मलायझेशन इज इक्वल्स टू एक्स मायनस एक्स मिन डिवायडेड बाय एक्स मॅक्स मायनस एक्स मिन. तर हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला कशासाठी आहे, नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला आहे. तर याच्यामध्ये एक्स काय आहे तुमचा ओरिजिनल व्हॅल्यू दाखवतो, एक्स मिनिमम काय आहे तर मिनिमम व्हॅल्यू इन अ डेटा सेट तो काय घेतो. त्यानंतर एक्स मॅक्स काय आहे तुमचा मॅक्झिमम व्हॅल्यू इन अ डेटा सेट, आणि एक्स नॉर्मलायझेशन जे आपल्याला काढायचं असतं ते नॉर्मलाइज व्हॅल्यू आपल्याला देतं फाइंड करून. तर अशा प्रकारे या ज्या पूर्ण टर्म आहे याचा यूज करून आपण काय करत असतो, नॉर्मलायझेशन करत असतो तुमच्या डेटाचं 0 to 1च्या रेंजमध्ये. तर इथे डिटेलमध्ये एक्झाम्पल बघायचं झालं तर तुम्ही इथे बघू शकता, सपोज वी हॅव द फॉलोइंग एजेस. तर आपल्याकडे काही एजेस आहेत, तर त्या एजेसच्या आपल्याला काय करायचं आहे, वी वॉन्ट टू नॉर्मलाइज 30. तर या एजेसमधलं जे 30 आहे त्याला आपल्याला काय करायचं आहे, नॉर्मलाइज करायचं आहे. तर आपण काय करणार, काही स्टेप्स आहेत ज्या आपण फॉलो करणार. समजा स्टेप नंबर 1 आहे ज्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तुमची जी मिनिमम व्हॅल्यू आहे ती काय करायची आहे, फाइंड करायची आहे. तर मिनिमम व्हॅल्यू कोणती आहे या एजेसमध्ये, 18. तर 18 आपण घेणार एक्स मिन. तर हा जो फॉर्म्युला आहे या फॉर्म्युल्यासाठी आपल्याला व्हॅल्यूज तिथे काढायचं आहे. आता एक्स मिन काढला आपण, त्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे, तुमचा फाइंड द मॅक्झिमम व्हॅल्यू. आता मॅक्झिमम व्हॅल्यू काय येते याच्यातली 50 आहे, तर आपण काय घेणार, एक्स मॅक्स झाला तुमचा 50. म्हणून आपण इथे काय केलेलं आहे, एक्स मॅक्स जो होता तुमचा तो 50 घेतला. आता आपल्याला एक्स मिन आणि एक्स मॅक्स भेटलेला आहे, त्यानंतर आपल्याला पाहिजे आता एक्स. तर फॉर्म्युल्यामध्ये एक्स फाइंड करण्यासाठी आपण काय करत असतो, टेक द ओरिजिनल व्हॅल्यू जी आपल्याला नॉर्मलाइज करायची आहे. तर ती आहे 30. 30ला आपल्याला काय करायचं आहे, नॉर्मलाइज करायचं आहे. तर एक्सची व्हॅल्यूज काय येईल, 30 येईल. मग स्टेप नंबर 4मध्ये काय करणार आहे, आपण सिम्पली जो फॉर्म्युला आहे तुमचा नॉर्मलायझेशनचा तो इथे अप्लाय करणार. तर एक्स नॉर्म जो आहे तुमचा तो इज इक्वल्स टू 30 मायनस 18 डिवायडेड बाय 50 मायनस 18. तर हा फॉर्म्युला आपण यूज करून जे व्हॅल्यूज होत्या तुमच्या त्या इथे पुट केलेल्या आहेत. तर पुट केल्यानंतर आपल्याला 30 मायनस 18 12 भेटलेलं आहे, आणि 50 मायनस 18 काय भेटलेलं आहे, 32. याचं डिवाइड केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यूज भेटते 0.375. तर हे झालं तुमचं जे नॉर्मलायझेशन असतं तुमच्या 30च्या व्हॅल्यूचं, ते इथे आपण काढलेलं आहे 0.375. तर 0 to 1च्या रेंजमध्ये आपण काय करत असतो, तुमच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या नॉर्मलाइज करत असतो. यालाच नॉर्मलायझेशन आपण बोलतो मिन मॅक्स स्केलिंग. तर ही जी व्हॅल्यू आहे ही 0 to 1च्या रेंजमध्ये इथे येते. तर अशा प्रकारे काय करत असतो, तुम्हाला जर याच्यावरती क्वेश्चन विचारला तर तुम्हाला सिम्पली हे एक्झाम्पल तुम्ही तिथे देऊ शकता आणि तुम्ही एक्सप्लेन करू शकता हा कन्सेप्ट. तुम्हाला सगळ्यात आधी तिथे डेफिनेशन लिहायची, त्यानंतर फॉर्म्युला एक्सप्लेन करून सांगायचा आहे डिटेलमध्ये, आणि एक एक्झाम्पल तिथे द्यायचं आहे. त्यानंतर एक PYQ विचारला होता तुमच्या पेपरमध्ये, तो पण मी इथे सॉल्व करून तुम्हाला दिलेला आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं होतं, तुम्हाला एक डेटा सेट दिलेला होता PYQमध्ये. तो डेटा सेटमध्ये काय करायचं होतं तुम्हाला, मिन मॅक्सचा अल्गोरिदम लावून तिथे, अल्गोरिदम नाही नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला यूज करून तुम्हाला तिथे नॉर्मलाइज करायचं होतं. तर स्टेप नंबर 1 काय करणार तुम्ही, या डेटा सेटमधून काय करणार, मिनिमम आणि मॅक्झिमम व्हॅल्यूज ज्या होत्या त्या तुम्ही फाइंड करणार. तर एक्स मिन आपल्याला भेटणार आहे 18 आणि एक्स मॅक्स आपल्याला भेटणार आहे 52 या डेटा सेटमधून. तर या डेटा सेटमधून 18 आपल्याला मिनिमम आणि 52 आपल्याला मॅक्झिमम भेटलेला आहे. त्यानंतर आपण काय करणार, तुमचा जो फॉर्म्युला होता तो काय करणार आहे, इथे अप्लाय करणार आहे. तर एक्स नॉर्मल इज इक्वल्स टू एक्स मायनस एक्स मिन डिवायडेड बाय एक्स मॅक्स मायनस एक्स मिन, हा आपला फॉर्म्युला आहे. तर याच्यामध्ये काय करणार, आपण त्या व्हॅल्यूज पुट करणार. आता पुट केल्यानंतर आपण इथे काय करणार आहे, तुमचं जे एक्स मिन आणि एक्स मॅक्स होतं त्याचं आपण काय केलेलं आहे, इथं ही जी टर्म आहे तुमची सेकंडवाली एक्स मॅक्स मायनस एक्स मिन, त्याच्यात आपण व्हॅल्यूज पुट केल्या. तर त्याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट केल्यानंतर आपल्याला काय भेटतं, 52 मायनस 18 म्हणजेच 34 आपल्याला इथं ॲन्सर भेटत आहे. तर त्याचं ॲन्सर आपल्याला, या टर्मचं जे ॲन्सर आहे ते 34 आपल्याला भेटत आहे. तर ते 34 आपण काय करणार, तुमची जी हा जो फॉर्म्युला आहे याच्यामध्ये पुट करणार. तर एक्स नॉर्मल काय येणार आपल्याकडे, इज इक्वल्स टू एक्स मायनस 18 डिवायडेड बाय 34. तर ही टर्म आपल्याकडे येणार. तर याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, कॅल्क्युलेट इच व्हॅल्यू. आता PYQ आहे तर इतका सोपा तर नाही येणार आहे जे मी तुम्हाला एक्झाम्पलमध्ये इथे सांगितला. तर PYQ आहे म्हटलं तर थोडंसं तिथे तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागेल. तर कॅल्क्युलेट करायचं आहे तुम्हाला, एक व्हॅल्यूज, इच व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे तुम्हाला. तर ओरिजिनल एक्स काय दिलेला होता तुम्हाला, पूर्ण डेटा सेटच्या व्हॅल्यूज तुम्ही काय करणार, 1 बाय 1 इथे लिहून घेणार आधी. तर पूर्ण ज्या व्हॅल्यूज होत्या या डीच्या डेटा सेटच्या, गिवन डेटा सेटच्या तुमच्या, त्याला तुम्ही काय करणार, इथे लिहून घेणार. त्यानंतर कॅल्क्युलेशन कसं करणार आहे तुम्ही,
तर प्रत्येक व्हॅल्यूसाठी तुम्ही काय करणार, हा फॉर्म्युला जो होता आपण काढलेला इथे, तर या फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही एक्सची व्हॅल्यूज इथे पुट करणार, डेटा सेटमधले जे पण आपण लिहून घेतले होते त्यामध्ये. तर हा फॉर्म्युला आपण यूज करणार, हा फॉर्म्युला आपण यूज करणार आहे. तर त्याच्यामध्ये आपण काय करणार, या ओरिजिनल एक्सच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये आपण पुट करणार. तर पुट केल्यानंतर काय होईल की तुम्हाला जे पण ॲन्सर होईल ते नॉर्मलाइज व्हॅल्यूमध्ये मिळेल. तर प्रत्येकासाठी तुम्ही काय करणार, ओरिजिनल एक्ससाठी प्रत्येक व्हॅल्यूसाठी तुम्ही फॉर्म्युला यूज करून तिथे या व्हॅल्यूज काय करणार, कॅल्क्युलेटरमध्ये सॉल्व करणार. आणि तुम्हाला ज्या पण नॉर्मलाइज व्हॅल्यू भेटतील त्या तुम्ही चेक करू शकता की 0 to 1च्या रेंजमध्येच त्या तुम्हाला मिळतील. 0 to 1च्या रेंजमध्येच. यालाच आपण मिन मॅक्स स्केलिंग असं बोलतो किंवा नॉर्मलाइज त्याच्या बोलतो, नॉर्मलायझेशन. तर तुम्हाला नॉर्मलाइज जो तुम्हाला डेटा दिलेला असेल, डेटा सेट, त्याचा नॉर्मलाइज आपण इथे केलेला आहे आणि या व्हॅल्यूज तुम्हाला काय करायच्या आहे, 1 बाय 1 इथे तुमच्या डेटा सेटमध्ये टाकायचे आहेत जो नॉर्मलाइज झालेला असेल. तर हे तुमचं फायनल ॲन्सर इथे असेल. तर अशा प्रकारे तुम्हाला थोडंसं कॅल्क्युलेशन करून कॅल्क्युलेटरचा यूज करून तुम्हाला काय करायचं आहे, PYQ सॉल्व करायचं आहे. तर एवढं पण अवघड नव्हतं, याच्यामध्ये फक्त फॉर्म्युला होता आणि तो फॉर्म्युला पण खूप सिंपल आहे, फक्त लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानुसार तुम्ही काय करू शकता, हे फाइंड करू शकता. आता याच्यानंतर स्टँडर्डायझेशन जे आहे त्याचा कन्सेप्ट आपल्याला शिकायचा आहे. आता स्केलिंग झाली, नॉर्मलायझेशन झालं, ते एकात्रच कन्सेप्ट होता त्याचा. त्याच्यानंतर दुसरा जो होता तो आहे स्टँडर्डायझेशन, जो आपल्याला आता बघायचा आहे. तर स्टँडर्डायझेशन इज अ डेटा प्री प्रोसेसिंग टेक्निक्स यूज टू ट्रान्सफॉर्म डेटा सो दॅट मीन इज इक्वल्स टू 0 अँड स्टँडर्ड डेविएशन इज इक्वल्स टू 1. इट इज ऑल्सो कॉल्ड झेड स्कोअर नॉर्मलायझेशन. तर याच्यामध्ये आपण काय करत असतो, ही एक डेटा प्री प्रोसेसिंग टेक्निक आहे ज्याच्यामध्ये आपण डेटाला ट्रान्सफॉर्म करत असतो, ज्याच्यामध्ये तुमचा मीनची व्हॅल्यू 0 येते आणि स्टँडर्डायझेशनची व्हॅल्यू तुमची 1 येत असते. तर याच प्रोसेसला आपण काय बोलत असतो, झेड स्कोअर नॉर्मलायझेशन पण बोलतो. तर याचा पण एक फॉर्म्युला आहे जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, झेड इज इक्वल्स टू एक्स मायनस म्यू अपॉन म्यू डिवायडेड बाय काय बोलतो आपण त्याला, सिग्मा. तर हा जो फॉर्म्युला आहे तुमचा, हा सिंपल फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, झेड स्कोअर फॉर्म्युला याला आपण बोलतो. तर याच्यामध्ये एक्स जो आहे तुमचा, एक्स असणार आहे तुमची ओरिजिनल व्हॅल्यू, त्यानंतर म्यू जो असणार आहे तुमचा तो असणार आहे मीन ऑफ डेटा सेट, तुमचा जो पण डेटा सेट दिलेला असेल त्याच्यामधला मीन असणार आहे. त्यानंतर सिग्मा जो असणार आहे तुमचा तो असणार आहे स्टँडर्ड डेव्हिएशन तुमचं, आणि झेड जो असणार आहे तो असणार आहे स्टँडर्डाइज व्हॅल्यू किंवा झेड स्कोअर, जो फायनल ॲन्सर आपल्याला काढायचं असतं. तर अशा प्रकारे हा जो फॉर्म्युला आहे हा पण तुम्हाला काय करायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे. तर याचं बघायचं झालं तर अंडरस्टँडिंग झेड स्कोअर बघायचं झालं तर याच्यामध्ये काही रिलेशन आहेत, व्हॅल्यूज रिलेटेड टू द मीन. तर मीनच्या रिलेटेड काही व्हॅल्यूज आहेत ज्या तुम्हाला माहिती पाहिजे, जसं की झेडची व्हॅल्यू जर 0 आली तर काय तुम्हाला माहिती पाहिजे की द व्हॅल्यू इज एक्झॅक्टली इक्वल टू द मीन. तर जेव्हा पण झेडची व्हॅल्यू ही 0 येईल तेव्हा तुमचं जे व्हॅल्यू असेल ती इक्वल असेल तुमच्या मीनला. त्यानंतर झेडची व्हॅल्यू जर जास्त असेल 0पेक्षा तर अबोव द मीन असेल तुमची व्हॅल्यू, मीनपेक्षा जास्त असेल. आणि झेडची व्हॅल्यू जर 0पेक्षा कमी आली तुमची तर तिथे काय असेल, तुमची जी व्हॅल्यू असेल ती मीनपेक्षा कमी असेल. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे 3 गोष्टी. व्हाय स्टँडर्डायझेशन यूज, तर याचा आपण यूज का करतो, डिफरंट फीचर्स असतात तुमचे, मे हॅव अ डिफरंट स्केल्स. तर त्याचे डिफरंट स्केल असतात, जसं आपण मागे बघितलं की एजचे तुम्ही इथे बघू शकता, सॅलरीचं इथे बघू शकता आणि एक्सपिरियन्सची रेंज तुम्ही इथे बघू शकता. तर स्टँडर्डायझेशन ट्रान्सफॉर्म द फीचर्स बेस्ड ऑन देअर मीन अँड स्टँडर्ड डेव्हिएशन. मीन आणि स्टँडर्ड डेव्हिएशनच्या बेसिसवरती तो काय करतो, तुमचे जे फीचर्स असतात ते ट्रान्सफॉर्म करतो, मेकिंग देम कम्पॅरेबल. तर त्याला आपण काय करतो, कम्पॅरेबल फॉर्ममध्ये तिथे ट्रान्सफॉर्म करत असतो. तर म्हणून याचा यूज केला जातो. तर इथे तुम्ही एक एक्झाम्पल बघू शकता. याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, गिवन फॉलोइंग डेटा फॉर द ॲट्रिब्यूट एज कॅल्क्युलेट झेड स्कोअर नॉर्मलायझेशन. तर याच्यामध्ये झेड स्कोअर नॉर्मलायझेशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे आणि आपल्याला एजच्या व्हॅल्यूज इथे दिलेल्या आहेत. तर हा पण तुमचा PYQ आहे, चेक करून घ्या तुम्ही. तर याच्यामध्ये काय आहे की झेड स्कोअर नॉर्मलायझेशन आपल्याला काढायचं आहे आणि एज आपल्याला गिवन डेटा दिलेला आहे. तर हा जो डेटा आहे हा तुम्हाला आधी गिवनमध्ये लिहून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला फाइंड करायचा आहे मीन. तर मीनचा फॉर्म्युला काय आहे, सगळ्यात पहिला जो फॉर्म्युला आहे तो काय यूज करायचा आहे तुम्हाला, म्यू इज इक्वल्स टू समेशन ऑफ एक्स डिवायडेड बाय एन. तर इथे तुम्हाला मीन फाइंड करण्यासाठी तुम्ही काय करता, सम ऑफ ऑल व्हॅल्यूज ज्या तुमच्या डेटा सेटमध्ये तुम्हाला दिलेल्या आहे एजच्या व्हॅल्यूज, त्याची पूर्ण याची सम करायची आहे आणि तुमचे जितके पण या व्हॅल्यूज आहेत त्यांना काय करायचे आहे, डिवाइड करायचं आहे. तर समेशन काय येईल, पूर्ण जे डेटा सेटमधल्या व्हॅल्यूज आहेत त्याची समेशन आपण इथे काढलेले आहे, तुम्ही कॅल्क्युलेटरचा यूज करू शकता. 330 इथे येते. त्यानंतर नंबर ऑफ व्हॅल्यूज किती आहे या डेटा सेटमध्ये पूर्ण, तर 10 आहे, म्हणून यांची व्हॅल्यूज 10 येणार. तर म्यू कॅल्क्युलेट करायचा म्हटल्यावर आपण काय करणार,
330 डिवायडेड बाय 10 इथे आपण करणार, तर त्याच्यामधून आपल्याला 33 ही व्हॅल्यू आपल्याला भेटेल. तर आपला जो मीन असेल तो काय येईल, 33 आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. तर याच्यामधून आपल्याला मीन तर भेटलेला आहे. आता मीनचं सिम्पल आहे, हा एक फॉर्म्युला आहे मीन फाइंड करायचा, ज्याच्यामध्ये म्यू इज इक्वल्स टू समेशन ऑफ यक्स डिवायडेड बाय एन, आणि समेशन ऑफ यक्स म्हणजेच काय, सगळ्यांची ॲडिशन डिवायडेड बाय किती नंबर आहेत त्यांना डिवाइड करायचं आहे. त्यानंतर दुसरी जी स्टेप आहे त्याच्यामध्ये काय करायचं आहे, कॅल्क्युलेट स्टँडर्ड डेव्हिएशन. आता सिग्मा आपल्याला काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे. तर आपण काय करणार, यक्स जो असेल त्याचा मायनस करणार म्यू आणि त्याचा स्क्वेअर. तर हे इच व्हॅल्यूसाठी आपण इथे करणार आहे. तर तुमचे जे यक्स होते, यक्स म्हणजे ओरिजिनल व्हॅल्यू, ओरिजिनल व्हॅल्यूजला आपण काय केलेलं आहे, इथं लिहून घेतलेलं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता. तर ओरिजिनल व्हॅल्यूज आपण लिहून घेतलेले आहे. त्यानंतर हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युल्यामधली जी ब्रॅकेटच्या आतली टर्म आहे ती आपण इथे कॅल्क्युलेट करत आहोत, त्याच्यानंतर त्याचा स्क्वेअर करत आहोत. तर प्रत्येक व्हॅल्यूसाठी काय करत आहोत, आपण सिम्पली जात आहोत. तर यक्स मायनस म्यू करणार आपण, म्यूची व्हॅल्यू इथे 33 काढलेली होती तर ती आपण यूज करणार. मग 18 मायनस 33 इथे -15 येणार. तर कॅल्क्युलेटरचा यूज करून तुम्ही काय करणार, प्रत्येक टर्म काय करणार आहे तिथे मायनस करणार आहे. यक्स मायनस काय करणार आहे, म्यूची व्हॅल्यू तिथे 33 आली होती. तर 22 मायनस 33 केल्यावर इथे -11 भेटणार. तर अशा प्रकारे या ज्या पूर्ण व्हॅल्यूज आहे या पूर्ण व्हॅल्यूज तुम्ही कॅल्क्युलेट करणार. आता कॅल्क्युलेट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर करायचा आहे. तर -15चा स्क्वेअर किती येईल, 225 येईल. त्यानंतर -11चा स्क्वेअर किती येईल, 121. -8चा 64. त्यानंतर 9चा 81. त्यानंतर -5चा 25. तर अशा प्रकारे आपण कॅल्क्युलेटरचा यूज करून काय करणार, या सगळ्या व्हॅल्यूज काय करणार आहे, कॅल्क्युलेट करणार आहे. आता हे झालं स्टँडर्ड डेव्हिएशन. स्टँडर्ड डेव्हिएशनची ही टर्म आपण सगळ्यात पहिले फाइंड करणार. याच्यानंतर काय करणार आहे आपण, सम ऑफ एक्स मायनस म्यूचा स्क्वेअर. तर याची सम करणार आहे. या पूर्ण ज्या व्हॅल्यूज तुम्ही इथे काढलेल्या आहेत या सगळ्यांची सम करणार आहे. ती येणार आहे आपल्याकडे 1174. तर 1174 आली. आता त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला व्हॅरियन्स काढायचा आहे. व्हॅरियन्स काय असतो, तुमचा स्क्वेअर असतो. तर या व्हॅल्यूजला काय करणार आहे, तुम्ही 10ने डिवाइड करणार आहे. 10ने डिवाइड केल्यानंतर काय येतं तुमच्याकडे, 117.4. तर 10ने डिवाइड केल्यानंतर ही व्हॅल्यूज तुमच्याकडे येणार आहे. आणि व्हॅरियन्सचा जेव्हा तुम्ही रूट करतात त्याच्यामध्ये तुम्हाला काय भेटतं, पूर्ण स्टँडर्ड डेव्हिएशन हे तुम्हाला भेटतं, जे येतं 10.835. तर हे तुमचं फायनल आन्सर आहे इथे स्टँडर्ड डेव्हिएशनचं. स्टँडर्ड डेव्हिएशन भेटलं आता तुम्हाला. त्यानंतर मीन पण भेटला आहे, स्टँडर्ड डेव्हिएशन पण भेटलं आहे. त्यानंतर फॉर्म्युल्यासाठी तुम्हाला अजून काय लागतं, तर ते आपण इथे फाइंड करणार आहे. फायनल ॲन्सरसाठी झेड स्कोअर आपल्याला लागतो. तर झेड स्कोअर आपण प्रत्येक व्हॅल्यूसाठी इथे काय करणार आहे, फाइंड करणार आहे. तर फाइंड करणार आहे, तर सगळ्यात पहिले आपण यक्स म्हणजेच ओरिजिनल व्हॅल्यूज इथे लिहून घेणार आहे. त्यानंतर यक्स मायनस म्यू करणार आहे. यक्स मायनस म्यू, कारण आपल्या फॉर्म्युल्यामध्ये यक्स मायनस म्यू आपल्याला दिलेला आहे. तर मागेच आपण इथे यक्स मायनस म्यूच्या व्हॅल्यूज काढलेल्या होत्या, त्याच व्हॅल्यूज आपण इथे काय घेणार आहे, त्याच व्हॅल्यू आपण इथे घेणार आहे. त्यानंतर झेडचा फॉर्म्युला सिम्पली त्याच्यामध्ये आपण सगळ्या व्हॅल्यूज काय करणार आहे, पुट करणार आहे. जसं की ही जी एक्स मायनस म्यू आहे हे पूर्ण ब्रॅकेटमध्ये आपण इथे करणार आहे, त्याला डिवाइड करणार आहे तुमच्या सिग्मानं. तर सिग्मा काय आला होता तुमचा इथे 10.835. तर यानं काय करणार आहे, आपण प्रत्येक व्हॅल्यूला डिवाइड करणार आहे. तर डिवाइड केल्यानंतर सेपरेटली तुम्हाला प्रत्येक व्हॅल्यूचं कॅल्क्युलेशन करायचं आहे कॅल्सीमध्ये. तर त्याने सगळ्या व्हॅल्यूचं कॅल्सीमध्ये कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला या सेपरेटली व्हॅल्यूज मिळतील. आणि हेच तुमचं फायनल ॲन्सर तिथे असेल, झेड स्कोअर नॉर्मलाइज एज तुमचं. तर ते तुम्ही काय करणार, 1 बाय 1 सगळ्या व्हॅल्यूज या ब्रॅकेटमध्ये लिहिणार आहे. हेच तुमचं फायनल ॲन्सर तिथे असणार आहे. तर सिम्पली 3 गोष्टी तुम्हाला काढायच्या आहे, यक्स मायनस म्यू आणि म्यू काढायचा आहे त्याच्यासाठी. त्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला सगळ्यात आधी मीन काढायचा आहे. त्यानंतर स्टँडर्ड डेव्हिएशन आणि फॉर्म्युल्याचा यूज करून तुम्हाला कॅल्क्युलेशन करून या सगळ्या व्हॅल्यूज इथे झेड स्कोअर फाइंड करायचा आहे. त्यानंतर तिसरी जी गोष्ट आहे, तिसरा जो तुमचा टॉपिक आहे तो आहे मॅनेजिंग मिसिंग व्हॅल्यूज. तर मॅनेजिंग मिसिंग व्हॅल्यूज याच्यामध्ये हा थोडासा डिफरंट टॉपिक आहे. याच्यामध्ये आपल्याला मिसिंग व्हॅल्यूज काय राहतात ते आधी समजून घ्यायचं आहे. तर समटाईम्स सम इन्फॉर्मेशन इज नॉट अवेलेबल इन डेटा सेट. तुमचा जो डेटा सेट असतो त्याच्यामध्ये काही इन्फॉर्मेशन अवेलेबल नसते, त्यालाच आपण मिसिंग व्हॅल्यूज असं बोलत असतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही इथे बघू शकता की इथे काय दिलेलं आहे, आपल्याला डेटा दिलेला आहे काही, त्याच्यामध्ये नेम्स आहेत, त्यांचे एज आहेत आणि सॅलरी आहे त्यांची. तर एजमध्ये, नेममध्ये तुम्ही बघू शकता राहुल, प्रिया, अमित आणि स्नेहा, इथे 4 व्हॅल्यूज आपण घेतलेल्या आहेत. त्यानंतर एजमध्ये तुम्ही इथे क्वेश्चन मार्क बघू शकता. क्वेश्चन मार्क म्हणजेच ती व्हॅल्यू काय झालेली आहे, मिसिंग झालेली आहे. तसंच सॅलरीमध्ये पण एक क्वेश्चन मार्क दिसत आहे, म्हणजेच ती व्हॅल्यू पण तिथे मिसिंग झालेली आहे किंवा फिल नसेल केली तिथे. तर हिअर द व्हॅल्यूज मार्केड क्वेश्चन मार्क
आर कॉल्ड मिसिंग व्हॅल्यूज. तर त्या ज्या व्हॅल्यूज आहेत जिथे क्वेश्चन मार्क आहे त्या व्हॅल्यूज काय झालेल्या आहेत, मिसिंग व्हॅल्यूज. मिसिंग व्हॅल्यूज मे ऑकर बिकॉज मिसिंग व्हॅल्यूज या कशामुळे तिथे ऑकर होतात, तर त्याच्यावर काही कारण आहे, जसं की युजर डिड नॉट एंटर डेटा, युजरनं तिथे डेटा एंटरच नसेल केला, किंवा सेन्सर फेल झाला असेल तुमचा डेटा कलेक्ट करण्यासाठी. त्यानंतर डेटा वाज लॉस्ट ड्युरिंग कलेक्शनच्या वेळेस काय झालं असेल, डेटा तिथे लॉस्ट झालेला असेल. ह्युमन एरर ड्युरिंग डेटा एंट्री करताना तिथे आपल्याकडून पण चुका होऊ शकतात. तर हे सगळे कारण आहेत ज्याच्यामुळे या मिसिंग व्हॅल्यूज तिथे येतात. मोस्ट ML अल्गोरिदम्स कॅन नॉट वर्क प्रॉपरली विथ द मिसिंग व्हॅल्यूज. तर मिसिंग व्हॅल्यूजच्या याच्यावरती काही ML अल्गोरिदम जे असतात ते प्रॉपरली वर्क नाही करत, म्हणून आपल्याला याला हँडल करावं लागतं. सो दे मस्ट बी हँडल बिफोर ट्रेनिंग द मॉडेल. तर मॉडेलला ट्रेन करायच्या आधी काय करत असतो आपण, या ज्या मिसिंग व्हॅल्यूज असतात त्या हँडल करत असतो. म्हणून हा कन्सेप्ट आपल्याला शिकायचा आहे मशीन लर्निंगमध्ये. तर याच्यामध्ये मेथड्स आहेत काही हँडल करायच्या मिसिंग व्हॅल्यूजला. याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतात, तर 1 बाय 1 या मेथड ज्या आहेत तुम्हाला तिथे एक्सप्लेन करायच्या आहेत. तर सगळ्यात पहिली जी मेथड येते ती आहे डिलिशन मेथड. तर डिलिशन मेथड म्हणजेच काय, त्याच्यामध्ये आपण काय करतो, डिलीट करतो. काय डिलीट करतो, रोज आणि कॉलम्सला. ज्या पण मिसिंग व्हॅल्यूज तिथे कंटेंट करत असतील तुमचे रोज किंवा कॉलम्स, त्याला आपण काय करत असतो, त्याच्यानुसार तिथे डिलीट करत असतो. आता एक्झाम्पल बघायचं झालं तर इथे हा डेटा दिलेला आहे आणि इथे जे प्रियाचा रो आहे त्याच्यामध्ये एक व्हॅल्यू मिसिंग आहे सॅलरीमध्ये. तर आपण काय करणार, सॅलरीचा कॉलम जर तुम्ही इथे डिलीट केला तर तिथे प्रॉब्लेम येऊ शकतो, किंवा इथे आपण काय करू शकतो, तिथे सॅलरी पूर्ण फीचर आहे एक, म्हणून आपण फीचरला डिलीट नाही करू शकत. तर त्याच्या जागी आपण काय करणार, एक रो जो आहे तो डिलीट करणार. मग प्रियाचा जो डेटा असेल तो काय करणार, आपण इथे रो काय करणार आहे, डिलीट करणार आहे. तर ही एक मेथड आहे ज्याच्यामध्ये आपण काय करतो, रो किंवा कॉलमला डिलीट करून आपण तिथे हँडल करत असतो तुमच्या मिसिंग व्हॅल्यूजला. त्यानंतर दुसरा जो आहे, दुसऱ्यामध्ये आपण काय करत असतो, मीन इम्पुटेशन. तर मीन इम्प्युटेशनमध्ये आपण काय करतो, रिप्लेस करतो मिसिंग व्हॅल्यूजला कशासोबत, मीनसोबत. मीन म्हणजेच काय, ॲव्हरेज काढत असतो आपण त्या व्हॅल्यूजचा. तर इथे एक्झाम्पलमध्ये तुम्ही बघू शकता की एज आहे, एजमध्ये एक व्हॅल्यू इथे मिसिंग आहे. तर ती व्हॅल्यू आपल्याला जर इथे फिल करायची असेल तर आपण काय करणार, या सगळ्या व्हॅल्यूजचा काय करणार, मीन काढणार. मीन कसा काढतो आपण माहिती ना, की सगळ्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्याचं समेशन करणार आणि जितक्या व्हॅल्यूज असतील त्यांनी डिवाइड करणार. तर याच्यामध्ये 20, 25, 30 आणि 35 4 व्हॅल्यूज आहेत, त्याची समेशन आपण करणार आहे आणि 4 व्हॅल्यूज आहेत म्हणून 4ने डिवाइड करणार आहे. तर त्याचा जो मीन असेल तो येईल 27.5. तर तुमची जी मिसिंग व्हॅल्यू असेल ती आपण फिल करणार आहे या व्हॅल्यूने 27.5ने. तर इथे तुम्हाला मिसिंग व्हॅल्यू तुमची भेटणार आणि न्यू डेटा तुमचा इथे क्रिएट होणार, त्याच्यामध्ये तुम्ही काय करणार, ती व्हॅल्यू पुट करणार आहे. यूज फॉर कशासाठी यूज केलं जातं, न्यूमेरिकल डेटा विदाऊट मेजर आउटलायर्स. तर ज्याच्यामध्ये मेजर आउटलायर्स नसतील त्या न्यूमेरिकल डेटासाठी आपण हे काय करणार आहे, यूज करणार आहे मीनची मेथड. त्यानंतर येतं मीडियन. आता मीडियनमध्ये काय करणार आहे आपण, रिप्लेस मिसिंग व्हॅल्यूज विथ द मीडियन. आता मीडियन कसा फाइंड करतो आपण, एक्झाम्पल थ्रू समजून घ्या. तर इथे एज दिलेली असेल आणि आपल्याला सेम एक व्हॅल्यू मिसिंग आहे, ती व्हॅल्यू आपल्याला फिल करायची आहे. तर आपण काय करणार, आधी याला सॉर्टेडमध्ये लिहून घेणार. आता सॉर्टेडमध्ये लिहून घेतलं आहे लोपासून तर हायपर्यंत. त्यानंतर आपण काय करणार, मधल्या ज्या 2 व्हॅल्यूज असेल त्यांचं काय करणार आहे, मीडियन काढणार आहे. दोघांची सम करणार आहे आणि 2ने डिवाइड केल्यानंतर जे ॲन्सर येईल त्याने आपण काय करणार आहे, तिथे व्हॅल्यू फिल करून घेणार आहे. तर 23.5 ही व्हॅल्यू आपल्याला भेटत आहे मधल्याची समेशन करून, डिवायडेड बाय 2 करून. तर अशा प्रकारे मीडियन काढून आपण त्या व्हॅल्यूला काय करत आहे, फिल करत आहे. तर हे कशासाठी यूज केलं जातं, न्यूमेरिकल डेटासाठी विथ आउटलायर्स. आउटलायर्स म्हणजेच त्याच्यामध्ये मोठमोठ्या व्हॅल्यूसाठी पण आपण तिथे यूज करू शकतो, जसं की 100 याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे बाकीच्या व्हॅल्यूजपेक्षा 100चा. तर त्यालाच आपण आउटलायर असं बोलतो, ज्याच्यामध्ये खूप सारा डिफरन्स येतो तुमच्या व्हॅल्यूजमध्ये. तर मीडियन गिव्स बेटर रिझल्ट दॅन मीन. मीनपेक्षा हे काय करतं, बेटर रिझल्ट्स तुम्हाला फाइंड करून देतं. तर या 3 मेथड झाल्या. त्यानंतर चौथी मेथड येते तुमची मोडची. आता मोड म्हणजेच काय, रिप्लेसिंग मिसिंग व्हॅल्यूज विथ द मोस्ट फ्रिक्वेंटली ऑकरिंग व्हॅल्यू. तर जी पण व्हॅल्यू तुमच्या डेटा सेटमध्ये सगळ्यात जास्त रिपीट झालेली असेल किंवा ऑकर झालेली असेल त्याने आपण काय करणार, तुमच्या मिसिंग व्हॅल्यूला काय करणार आहे, तिथे रिप्लेस करणार आहे. आता एक्झाम्पलमध्ये बघू शकता इथे कलर्स दिलेले आहेत आणि कलरमध्ये इथे वेगवेगळे कलर्स दिलेले आहेत आणि एक व्हॅल्यू इथे मिसिंग आहे. तर मिसिंग व्हॅल्यू कोणती आहे, तर ती आपण काय करणार आहे, फिल करणार आहे. त्याच्या आधी आपल्याला मोड काढायचा आहे. मोड म्हणजेच काय, जी व्हॅल्यू या डेटा सेटमध्ये सगळ्यात जास्त रिपीट झालेली असेल. तर ब्लू एकदाच रिपीट झालेला आहे, त्यानंतर ग्रीन पण एकदाच रिपीट झालेला आहे आणि रेड हे 2दा आलेलं आहे. 2दा आलेलं आहे म्हणून आपण मोडला काय करणार, रेड घेणार आहे.
रेड घेणार आहे तर मिसिंग व्हॅल्यू जी असेल तुमची ती काय होणार आहे, रेडने इथे रिप्लेस होणार आहे. तर न्यू डेटा तुमचा तुम्हाला असा भेटेल, जी मिसिंग व्हॅल्यू असेल तिथे रेड येईल. तर हे कॅटेगरिकल डेटासाठी यूज केलं जातं मोड. त्यानंतर येतो तुमचं प्रेडिक्टिव्ह. आता प्रेडिक्टिव्हमध्ये काय होतं, यूज करतो आपण अनादर मशीन लर्निंग मॉडेल टू प्रेडिक्ट द मिसिंग व्हॅल्यूज. आता मिसिंग व्हॅल्यूजला आपण काय करत आहे, प्रेडिक्ट करत आहे कशाच्या मदतीने, दुसऱ्या ML मॉडेलच्या मदतीने. इथे आपण समजा एक्झाम्पल घेतलेलं आहे, सपोज सॅलरी इज मिसिंग. सॅलरी जर मिसिंग असेल तर आपण काय करणार, तुमचा जो ML मॉडेल असेल त्याच्यामध्ये आपण एज चेक करणार, एक्सपिरियन्स चेक करणार, एज्युकेशन चेक करणार, अदर जी इन्फॉर्मेशन असेल ती चेक करणार आणि अनादर ML मॉडेलला काय करणार, देणार. तो काय करेल, प्रेडिक्ट करेल या सगळ्याच्या बेसिसवरती की मिसिंग सॅलरी काय असेल. तर अशा प्रकारे हे काय करतं, प्रेडिक्ट करतं. तर यूज कशासाठी केला जातो, लार्ज डेटा सेट विथ मेनी मिसिंग व्हॅल्यूज. तर तुमचे जे लार्ज डेटा सेट असतात त्याच्यामध्ये खूप साऱ्या मिसिंग व्हॅल्यूज जर असतील तर त्याच्यासाठी हे यूज केलं जातं. तर अशा जे 5 मेथड होत्या तुमच्या. आणि अजून एक आहे कॉन्स्टंट व्हॅल्यू. तर कॉन्स्टंट व्हॅल्यूमध्ये काय करतो आपण, रिप्लेस मिसिंग व्हॅल्यूज विथ फिक्स व्हॅल्यू. तर फिक्स व्हॅल्यूसोबत आपण काय करत असतो, तुमच्या ज्या मिसिंग व्हॅल्यूज आहेत त्या तिथे फिल करत असतो. तर एक्झाम्पलमध्ये बघू शकता, 0ने किंवा -1ने किंवा अननोन आपण तिथे देत असतो किंवा नॉट अवेलेबल तिथे देत असतो. तर अशा फिक्स व्हॅल्यूज असतात काही, ज्याच्यामध्ये आपण काय करत असतो, रिप्लेस करत असतो तुमच्या मिसिंग व्हॅल्यूजला. तर समजा एक्झाम्पलमध्ये इथे काहीतरी मिसिंग आहे व्हॅल्यू, सिटीचं नेम प्रियाचं, तर त्याच्या जागी आपण काय करणार, अननोन तिथे लिहिणार. तर अशा प्रकारे आपण काय करत असतो, इथे कॉन्स्टंट व्हॅल्यू पुट करून काय करत असतो, इथे तुमच्या ज्या व्हॅल्यूज असतात त्या फिल करत असतो. तर अशा प्रकारे आपण सगळ्या ज्या मिसिंग व्हॅल्यूज कशा हँडल करायच्या त्या सगळ्या मेथड इथे बघितल्या आहेत. टोटल 6 मेथड आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त हेडिंग लक्षात ठेवायचं आहे आणि त्याची टेक्निक लक्षात ठेवायची आहे, कशा कशा आपण त्याला हँडल करतो. तर अशा प्रकारे आपण बघितलं की मिसिंग व्हॅल्यूज तुमच्या कशा करायच्या, त्यानंतर नॉर्मलायझेशन कसं करायचं आणि स्टँडर्डायझेशन कसं करायचं. तर नॉर्मलायझेशनमध्ये तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे की मिन मॅक्स स्केलिंग कशी करायची. त्यानंतर मिसिंग व्हॅल्यूजमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की 6 मेथड्स कोणकोणत्या आहेत हँडल करायच्या आणि याच्यावरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात तुम्हाला. त्यानंतर तिसरा जो टॉपिक आहे या युनिटचा तो आहे इथे इंट्रोडक्शन टू डायमेन्शनली रिडक्शन. तर हे आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. व्हॉट इज डायमेन्शनॅलिटी इन मशीन लर्निंग. डायमेन्शन मीन्स द नंबर ऑफ फीचर्स इन डेटा सेट. तर डेटा सेटमध्ये जेवढे पण फीचर्स असतात तर त्या नंबर ऑफ फीचर्सला आपण डायमेन्शन असं बोलत असतो. फॉर एक्झाम्पल, सपोज वी हॅव अ स्टुडंट डेटा. आपल्याकडे एका स्टुडंटचा डेटा आहे. स्टुडंट नंबर ए, स्टुडंट नंबर बी, असे खूप सारे स्टुडंट आहेत. त्यांचे स्टडी हवर्स आहेत, किती घंटे त्यांनी अभ्यास केलेला तो पण डेटा आहे. त्यानंतर अटेंडन्स आहे, असाइनमेंट मार्क्स आहेत, त्याचे इंटरनल मार्क्स आहेत. तर हा सगळा जो डेटा आहे, हा सगळा डेटा आपल्याकडे आहे त्या स्टुडंटचे. हिअर वी हॅव 4 फीचर्स, सो द डेटा सेट हॅज 4 डायमेन्शन्स. तर आपल्या इकडे तुम्हाला डेटामध्ये दिसतोय की इथे स्टडी हवर आहे, अटेंडन्स आहे. तर हे काय झाले, हे तुमचे सगळे काय आहेत, फीचर्स आहेत. तर हे जे फीचर्स आहेत हेच तुमचे डायमेन्शन त्याला आपण बोलतो. तर तुमच्या डेटा सेटमध्ये जर 4 फीचर्स असतील तर इकडे पण 4 डायमेन्शन तुम्हाला तिथे दिसतील. जर डेटा सेटमध्ये जर 100 फीचर्स असतील तर तुम्हाला डायमेन्शन पण 100 असेल. तर यालाच आपण डायमेन्शन असं बोलतो. आता डायमेन्शनॅलिटी रिडक्शन म्हणजेच काय, इज अ प्रोसेस ऑफ रिड्युसिंग द नंबर ऑफ फीचर्स इन द डेटा सेट. आता डेटा सेटमधले काही फीचर्स आपण काय करायचे, रिड्यूस करायचे, रिमूव्ह करायचे, त्यालाच आपण काय बोलत असतो तिथे, रिडक्शन बोलत असतो. व्हाईल कीपिंग द मोस्ट इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन. आणि जे आपण रिड्यूस करणार आहे, जे आपण तिथे डेटा सेटमध्ये ठेवणार आहे ते आपण काय ठेवणार, मोस्ट इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन तिथे तुमच्या डेटा सेटमध्ये ठेवणार आहे. बाकीचे जे पण असतील ते काय करणार आहे, आपण तिथे रिड्यूस करणार आहे. तर सिंपल एक्झाम्पल बघायचं झालं तर समजा आपल्याकडे किती फीचर्स आहेत, 100 फीचर्स आहेत. तर आपण काय करणार, डायमेन्शनॅलिटी रिडक्शन करणार आणि त्याच्यापासून आपण काय करणार, 100 फीचर्सचा जो पण डेटा सेट असेल त्याला 10 इम्पॉर्टंट फीचर्समध्ये आपण रिड्यूस करणार. इन्स्टेड ऑफ प्रोसेसिंग ऑल 100 फीचर्स, द ML मॉडेल वर्क्स विथ द ओनली 10 फीचर्स. तर तुमच्या मॉडेलला 100 फीचर्सवरती प्रोसेसिंग न करता तुमचा जो मॉडेल असेल तो फक्त आता 10 इम्पॉर्टंट फीचर्सवरती काय करेल, वर्क करेल. तर या कन्सेप्टलाच आपण काय बोलत असतो, डायमेन्शनॅलिटी रिडक्शन असं बोलतो. आता याच्यामध्ये काही अप्रोचेस आहेत जे आपल्याला बघायचे आहेत. मेन अप्रोचेस ऑफ डायमेन्शनॅलिटी रिडक्शन. तर कोणकोणते आहेत, मेजर 2 अप्रोचेस आपल्याला डिटेलमध्ये बघायचे आहेत. सगळ्यात पहिला म्हणजे फीचर सिलेक्शन आणि दुसरा आहे फीचर एक्स्ट्रॅक्शन. तर फीचर सिलेक्शन म्हणजेच काय, फीचर सिलेक्शन मीन्स
सिलेक्ट द मोस्ट इम्पॉर्टंट फीचर्स फ्रॉम द ओरिजिनल फीचर्स. तर तुमचा जो पण डेटा सेट असेल त्याच्यामधून काय करणार आपण, मोस्ट इम्पॉर्टंट जे फीचर्स असतील ते काय करणार आहे आपण तिथे सिलेक्ट करणार आहे. द सिलेक्टेड फीचर्स रिमेन अनचेंज. आणि तुम्ही जे पण सिलेक्ट केलेले फीचर्स असतील ते कधीही चेंज नाही होणार आहे. सपोज एक्झाम्पल आपण इथे घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण काय काय घेतलेलं आहे, एज घेतलेलं आहे, सॅलरी घेतलेली आहे, हाईट, वेट, सिटी, एक्सपिरियन्स. तर हे सगळे काय घेतलेले आहेत आपण एखाद्या स्टुडंटचे समजा तिथे काय घेतलेले आहेत, फीचर्स घेतलेले आहेत किंवा फीचर्स घेतलेले आहेत. तर याच्यानंतर आपण काय करणार, मोस्ट इम्पॉर्टंट फीचर जे असतील आपल्याला लागणार आहे ते काय करणार आपण सिलेक्ट करणार. तर एज लागते आपल्याला समजा किंवा सॅलरी लागते, एखाद्या एम्प्लॉयमेंटची काय लागत आहे, एक्सपिरियन्स लागत आहे. तर त्याच्यामध्ये हाईटचा जास्त तिथे आपल्याला यूज नाही होणार किंवा वेटचा जास्त यूज नाही होणार, म्हणून आपण ते काय करणार आहे तिथे रिड्यूस करणार आहे. तर अशा प्रकारे आपण काय करतो, जे मोस्ट इम्पॉर्टंट डेटा आपल्याला लागत आहे, जे फीचर्स आपल्याला जास्त मशीन लर्निंग मॉडेलला दिल्यावर जास्त आपल्याला आउटपुट भेटेल तेच फीचर्स आपण याच्यामध्ये ठेवणार आहे. ही झाली पहिली मेथड ज्याच्यात काय करतो आपण मोस्ट इम्पॉर्टंट फीचर्स सिलेक्ट करतो, फीचर सिलेक्शन. दुसरी जी आहे ती आहे फीचर एक्स्ट्रॅक्शन. आता फीचर एक्स्ट्रॅक्शन म्हणजेच काय, क्रिएट न्यू फीचर्स बाय कंबायनिंग ऑर ट्रान्सफॉर्मिंग द ओरिजिनल फीचर्स. तर ओरिजिनल फीचर्सला आपल्याला काय करायचं आहे, नवीन फीचर्स क्रिएट करण्यासाठी कंबाईन करायचं आहे किंवा त्या फीचर्सला ट्रान्सफॉर्म करायचं आहे. द न्यू फीचर्स आर डिफरंट फ्रॉम द ओरिजिनल फीचर्स. तर याच्यामध्ये जे ओरिजिनल फीचर्स असतात ते काय असतात, डिफरंट असतात तुमच्या न्यू फीचरपेक्षा. तसंच तुम्ही जर फीचर सिलेक्शनमध्ये बसलं तर तिथे तुमचा जो डेटा असतो ते फीचर्स असतात ते चेंज होत नाही, पण दुसऱ्या ज्या मेथड आहे त्याच्यामध्ये चेंज होतात. एक्झाम्पल बघायचं झालं तर समजा सपोज वी हॅव हाईट आहे, वेट आहे, एज आहे आणि BMI आहे. तर हे सगळे जे फीचर्स आहेत आपल्याकडे त्याचा यूज करून आपण काय करणार आहे, अ फीचर एक्स्ट्रॅक्शन टेक्निक कॅन मॅथमॅटिकली ट्रान्सफॉर्म दिस ओरिजिनल फीचर्स इंटू अ स्मॉलर नंबर ऑफ न्यू फीचर. तर एवढे फीचर्स सिलेक्ट न करता आपण याच्यामध्ये काय करणार आहे, ट्रान्सफॉर्मेशन करणार आहे मॅथमॅटिकली. तर त्याच्या थ्रू आपण एक नवं फीचर्स क्रिएट करणार आहे. तर ओरिजिनल फीचर जे असतील त्याच्यामधून आपण ट्रान्सफॉर्मेशन करून तुमचे जे न्यू फीचर्स आपण क्रिएट करणार आहे त्यालाच आपण फीचर एक्स्ट्रॅक्शन असं बोलतो. अ व्हेरी इम्पॉर्टंट फीचर एक्स्ट्रॅक्शन टेक्निक इज PCA. तर तुमच्या सिलेबसमध्ये PCA हा सेपरेटली आपल्याला डिटेलमध्ये शिकायचा आहे. तर पुढचा जो पॉईंट आहे तुमचा तो याच्याच रिलेटेड आहे किंवा हाच आहे, प्रिन्सिपल कंपोनेंट ॲनालिसिस. तर हे एक फीचर एक्स्ट्रॅक्शनची टेक्निक आहे जी आपल्याला डिटेलमध्ये या युनिटमध्ये बघायची आहे. तर हे झाले तुमचे दोन टाईप्स डायमेन्शनॅलिटी रिडक्शनचे, ज्याच्यामध्ये आपण काय करतो, तुमचे जे फीचर्स असतात ते रिड्यूस करत असतो आणि जे इम्पॉर्टंट फीचर आहेत ते आपण मशीन लर्निंग मॉडेलला देत असतो तिथे प्रोसेस करण्यासाठी. तर आता आपण बघितलं की डायमेन्शनॅलिटी रिडक्शनमध्ये जो दुसरा तुमचा मेथड होती फीचर एक्स्ट्रॅक्शन, या अप्रोचमध्ये आपल्याला प्रिन्सिपल कंपोनेंट ॲनालिसिस हे येतं. तर हे आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. तर चौथा जो टॉपिक आहे या युनिटचा तो हाच आहे, प्रिन्सिपल कंपोनेंट ॲनालिसिस. प्रिन्सिपल कंपोनेंट ॲनालिसिस इज अ फीचर एक्स्ट्रॅक्शन टेक्निक यूज फॉर डायमेन्शनॅलिटी रिडक्शन. तर डायमेन्शनॅलिटी रिडक्शनसाठी आपण ही जी फीचर एक्स्ट्रॅक्शन टेक्निक आहे ही यूज करतो PCA टू रिड्यूस द नंबर ऑफ फीचर्स वाईल प्रिझर्विंग ॲज मच इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन ॲज पॉसिबल. तर याच्यामध्ये आपण काय करतो, तुमचे जे पण फीचर्स असतील त्याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन जितकी पॉसिबल होईल तितकी आपण ठेवत असतो. तर याच्यामध्ये तुमचा समजा डेटा सेट आहे तुमच्याकडे 10 फीचर्सचा, मग आपण त्याच्यावरती काय करणार, प्रिन्सिपल कंपोनेंट ॲनालिसिस करून ते 10 जे फीचर्स होते त्याला रिड्यूस करून 3 न्यू फीचर्स आपण क्रिएट करणार. तर ते जे न्यू फीचर्स असतील तुमचे 3 त्यालाच आपण काय बोलतो, त्या फीचर्सलाच आपण काय बोलत असतो, प्रिन्सिपल कंपोनेंट्स असं बोलतो. व्हाय डू वी नीड PCA? PCAची गरज का पडली आहे आपल्याला, का त्याचा यूज करायला पाहिजे आपण. सपोज वी हॅव अ हाऊस डेटा सेट विथ एरिया, नंबर ऑफ रूम्स, नंबर ऑफ बेडरूम्स किंवा नंबर ऑफ बाथरूम्स, त्यानंतर प्राईस आहे, लोकेशन आहे आणि एज आहे. तर असे जे वेगवेगळे तुमच्याकडे फीचर्स आहेत ते एका हाऊसचे आपल्याकडे आहेत किंवा हाऊस डेटा सेटमध्ये आहेत. सम फीचर्स मे कंटेन सिमिलर ऑर रिलेटेड इन्फॉर्मेशन. तर याच्यामध्ये काही फीचर्स असे असू शकतात जे सिमिलर किंवा रिलेटेड इन्फॉर्मेशन देतात. तर त्या फीचर्सला आपण काय करत असतो, तिथे रिड्यूस करत असतो. फॉर एक्झाम्पल एरिया आणि नंबर ऑफ रूम्स जे असतात तुमचे ते रिलेटेड आहे, कारण ते एरिया कव्हर करतात किंवा जागा तिथे दाखवतात. सो इन्स्टेड ऑफ कीपिंग मेनी रिलेटेड फीचर्स सेपरेटली,
सेपरेटली आपण हे रिलेटेड फीचर्स तिथे कीप न करता आपण काय करतो, PCA काय करतं, कंबाईन देअर इन्फॉर्मेशन अँड क्रिएट अ न्यू फीचर्स. तर त्याची इन्फॉर्मेशन जी असते ती कंबाईन केली जाते आणि तिथे न्यू फीचर्स क्रिएट केले जातात. तर असं जे वर्किंग आहे हे वर्किंग या प्रिन्सिपल कंपोनेंट ॲनालिसिसचं आहे. तर याच्यामध्ये बघायचं झालं तर PCAचा जो अल्गोरिदम असतो, जो यूज करून आपण रिड्यूस करत असतो तुमचे फीचर्स, त्याच्यामध्ये आपल्याला डिटेलमध्ये जायचं आहे. धिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर एक्झाम. इनसेमसाठी हे खूप सारं म्हणजे हा जो कन्सेप्ट आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये टोटल 6 स्टेप येतात मेन, ज्या आपल्याला डिटेलमध्ये बघायच्या आहेत. सगळ्यात पहिली जी स्टेप येते तुमची ती आहे स्टँडर्डाइज द डेटा. डेटाला काय करायचं आहे, आपल्याला स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये करायचं आहे. तर हे तुम्हाला कसं करायचं आहे, फर्स्ट स्टँडर्डाइज द फीचर्स सो दॅट दे हॅव मीन इज इक्वल्स टू 0, स्टँडर्ड डेविएशन इज इक्वल्स टू 1. तर स्टँडर्डाइज करायचं म्हणजेच काय, आपल्याला त्या रेंज जी असते तुमच्या डेटाची ती काय करायची आहे, स्मॉल करायची आहे, म्हणजेच एका चांगल्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला आणायची. तर हे आपण आधीच्या कन्सेप्टमध्ये ऑलरेडी बघितलं आहे की याच्यामध्ये आपण काय करत असतो, तुमचा जो मीन असतो तो 0 आणि स्टँडर्ड डेविएशन 1 असेल. तर याच्यामध्ये आपण काय करत असतो, स्टँडर्डायझेशन तुमचं करत असतो तुमच्या डेटाचं. ज्याच्यामध्ये लार्ज रेंज असेल त्याला काय करतो आपण, स्मॉल व्हॅल्यूजमध्ये काय करत असतो, कन्वर्ट करत असतो. तर त्याच्यामध्ये झेड स्कोरचा फॉर्म्युला आपण बघितला होता, त्याला कसं आपण तिथे रिड्यूस करत असतो तुमच्या व्हॅल्यूजला कमी रेंजमध्ये. तर का केलं पाहिजे हे, बिकॉज फीचर्स मे हॅव डिफरंट स्केल. तर तिथे फीचर्स जे असतात तुमचे ते खूप साऱ्या रेंजेसमध्ये असतात किंवा वेगवेगळ्या स्केलमध्ये असतात, म्हणून आपल्याला झेड स्कोर म्हणजेच काय, छोट्या व्हॅल्यूजमध्ये आपल्याला त्याला छोट्या रेंजमध्ये कन्वर्ट करावं लागतं. तर ही जी आहे ही पहिली स्टेप आहे तुमच्या डेटाला स्टँडर्डाइज करायची. त्याच्यामध्ये एक्झाम्पल बघायचं झालं तर एज तुम्ही बघू शकता आणि सॅलरी बघू शकता. तर या दोघं जे फीचर्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही रेंजचा डिफरन्स खूप जास्त बघायला मिळतो तुम्हाला. लार्ज स्केल फीचर्स कुड अदरवाईज डोमिनेट द PCA कॅल्क्युलेशन. तर त्याच्यामध्ये PCAच्या कॅल्क्युलेशनमध्ये थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो, म्हणून तुम्हाला हे काय करावं लागेल, स्टँडर्डाइज करावं लागतं. तर ही सगळ्यात पहिली स्टेप आहे तुमची. त्यानंतर दुसरी जी स्टेप आहे त्याच्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला, कॅल्क्युलेट कोव्हॅरियन्स मॅट्रिक्स. तर कोव्हॅरियन्स मॅट्रिक्स जो आहे तो तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे. स्टँडर्डायझेशन झाल्यानंतर तुम्हाला हा जो मॅट्रिक्स आहे हा मॅट्रिक्स तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे. कोव्हॅरियन्स टेल्स अस हाऊ टू फीचर्स चेंज विथ रिस्पेक्ट टू इच अदर. दोन फीचर्स कसे चेंज होतात त्यांच्या सिमिलॅरिटी किंवा जे पण असेल त्यांचे रिस्पेक्ट टू देअर अदर्स. तर ते दोघं फीचर्स काय करत असतात, तिथे चेंज होत असतात. तेच आपल्याला काय सांगतं, कोव्हॅरियन्स सांगत असतं. एक्झाम्पलमध्ये बघायचं झालं तर पॉझिटिव्ह कोव्हॅरियन्स म्हणजेच काय, बोथ जनरली इन्क्रीज टुगेदर. दोघं जे फीचर्स असतील तुमचे ते काय करत असतील, जनरली इन्क्रीज करत असतील, त्याला आपण पॉझिटिव्ह कोव्हॅरियन्स असं बोलतो. नेगेटिव्ह कोव्हॅरियन्स म्हणजेच काय, वन इन्क्रीजेस वाईल द अदर डिक्रीजेस. एक तुमचा इन्क्रीज होत आहे किंवा दुसरा काय होत आहे तिथे डिक्रीज होत आहे, तर त्याला आपण निगेटिव्ह कोव्हॅरियन्स असं बोलणार. नियर झिरो कोव्हॅरियन्स म्हणजेच काय, लिटल लिनियर रिलेशनशिप ते दाखवतं, त्याला आपण नियर झिरो कोव्हॅरियन्स असं बोलतो. द कोव्हॅरियन्स मॅट्रिक्स रिप्रेझेंट द रिलेशनशिप बिटवीन फीचर्स. तर हे जे मॅट्रिक्स आहे हा काय सांगत असतो तुम्हाला, रिलेशनशिप सांगत असतो तुमचे जे फीचर्स असतील त्याचं. तर अशा प्रकारे ही जी दुसरी स्टेप आहे ही वर्क करते. त्यानंतर तिसरी जी स्टेप आहे, तुम्हाला फक्त ह्या या ज्या स्टेप आहेत या काय करायला विचारतात, एक्झाममध्ये एक्सप्लेन करण्यासाठी विचारतात. तर मी ते एक्झाम्पल्स एक तुम्हाला ते सांगत आहे. तिसरी जी स्टेप आहे त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट करायला सांगतात की आयगन व्हॅल्यूज आणि आयगन वेक्टर्स तुम्हाला कॅल्क्युलेट करावे लागतात. तर कोव्हॅरियन्स मॅट्रिक्स एकदा का फॉर्म झाला तर त्याच्यानंतर तुम्हाला आयगन व्हॅल्यूज आणि आयगन वेक्टर्स काय करायचे आहेत, फॉर्म करायचे आहेत किंवा कॅल्क्युलेट करायचे आहेत. रिमेंबर करायचं आहे की तुमचे जे सिम्पल रिलेशनशिप असतात त्याच्यामध्ये आयगन वेक्टर इज इक्वल्स टू डायरेक्शन असते आणि आयगन व्हॅल्यूज इज इक्वल्स टू अमाऊंट ऑफ व्हॅरियन्स किंवा इन्फॉर्मेशन असते. तर आयगन वेक्टर तुमचे डायरेक्शन दाखवता आणि आयगन व्हॅल्यूज तुमचं काय दाखवत असता, अमाऊंट ऑफ इन्फॉर्मेशन दाखवत असते. सो आयगन वेक्टर्स गिव्ह अस द पॉसिबल डायरेक्शन ऑफ द प्रिन्सिपल कंपोनेंट्स. तर तुमचे जे प्रिन्सिपल कंपोनेंट्स असतात त्यांच्या पॉसिबल डायरेक्शन्स काय दाखवत असतं, आयगन वेक्टर्स तुम्हाला दाखवत असतं. आणि तसंच आयगन व्हॅल्यूज तुम्हाला काय सांगतं, टेल अस हाऊ मच इन्फॉर्मेशन इज कॅप्चर इन वन डायरेक्शन. आणि एका डायरेक्शनमध्ये किती जास्त इन्फॉर्मेशन तिथे कॅप्चर झालेली आहे ते कोण रिप्रेझेंट करतं, तुमचे आयगन व्हॅल्यूज. तर अशा प्रकारे हे जे दोन आहेत आयगन व्हॅल्यूज आणि आयगन वेक्टर हे तुम्हाला फाइंड करावं लागतात. त्याच्यानंतर हे फाइंड केल्यानंतर तुम्हाला काय करावं लागतं, सॉर्ट करावं लागतं तुमच्या आयगन व्हॅल्यूज आणि आयगन वेक्टरला. तर सॉर्टिंग करायची आहे तुम्हाला इथे चौथ्या स्टेपमध्ये. अरेंज द आयगन व्हॅल्यूज फ्रॉम द हायेस्ट टू लोवेस्ट. तर तुम्हाला कसं सॉर्ट करायचं आहे, हायेस्टपासून तर लोवेस्टपर्यंत.
द करस्पॉन्डिंग आयगन वेक्टर्स आर अरेंज इन द सेम ऑर्डर. तर तुमचे जे आयगन वेक्टर्स आहेत ते काय करायचे, तुम्हाला सेम ऑर्डरमध्ये तिथे काय करायचे, अरेंज करायचे आहे. फॉर एक्झाम्पल समजा इथे आपल्याकडे प्रिन्सिपल कंपोनेंट्स आहेत इथे 4, PC1, PC2, PC3 आणि PC4 आणि त्यांच्या आयगन व्हॅल्यूज दिलेल्या आहेत आपल्याला. त्यांना काय केलेलं आहे, आपण हायेस्ट टू लोपर्यंत काय केलेलं आहे, अरेंज केलेलं आहे किंवा तिथे दाखवलेलं आहे. हिअर PC1 जो आहे तुमचा तो काय आहे, मोस्ट व्हॅरियन्स आहे, कारण त्याची जी आयगन व्हॅल्यू आहे ती खूप जास्त आहे, हायेस्ट आहे. त्यानंतर PC2 जो आहे तुमचा तो सेकंड मोस्ट व्हॅरियन्स आहे, कारण की त्याची जी व्हॅल्यू आहे ती त्याच्यापेक्षा थोडी आहे पहिल्यापेक्षा. तर अशा प्रकारे हे काय करतं, वर्क करतं आणि तुम्हाला याच्यामध्ये सॉर्ट करायचं राहतं आयगन व्हॅल्यूज आणि आयगन वेक्टर्सला. त्यानंतर काय करायचं आहे, 5व्या स्टेपमध्ये तुम्हाला सिलेक्ट टॉप के कंपोनेंट्स. तर टॉपचे जे के कंपोनेंट्स असतील ते तुम्हाला सिलेक्ट करायचे. जसं की नाऊ डिसाईड हाऊ मेनी प्रिन्सिपल कंपोनेंट्स वी वांट टू कीप. तर तुम्हाला डेटा सेटमध्ये रिड्यूस करण्यासाठी तिथे इम्पॉर्टंट जे पण तुम्हाला आयगन वेक्टर्स भेटतील त्याच्यामधून कोणकोणते तुम्हाला कंपोनेंट्स तिथे ठेवायचे आहेत, जे तुम्हाला इम्पॉर्टंट असेल तर ते तुम्हाला काय करायचे, सिलेक्ट करायचे आहेत. सपोज एक्झाम्पलमध्ये तुम्ही बघू शकता की समजा ओरिजिनली तुमच्याकडे 10 फीचर्स आहेत, तर तुम्हाला तिथे 10 पैकी फक्त 3च तुम्हाला तिथे सिलेक्ट करायचे आहेत किंवा ठेवायचे आहेत. इम्पॉर्टंट जे पण असतील इम्पॉर्टंट ते 3च ठेवायचे आहेत. तर तुम्ही काय करणार, केची व्हॅल्यू तिथे 3 तिथे चूज करणार. त्यानंतर वी कीप काय करणार आपण, PC1, PC2 आणि PC3 जो असेल तुमचा त्याच्या ज्या व्हॅल्यूज असतील त्या सगळ्यात वरती असतील आणि सगळ्यात इम्पॉर्टंट असतील, म्हणून आपण हे जे 3 असतील ते 3 काय करणार, तिथे ठेवणार. आणि डिस्कार्ड द रिमेनिंग कंपोनेंट्स, आणि जे खालचे असतील ज्याचा लो व्हॅल्यू असेल त्याला काय करणार, डिस्कार्ड करणार. युजली वी चूज इनफ कंपोनेंट्स टू प्रिझर्व हाय पर्सेंटेज ऑफ द टोटल व्हॅरियन्स. टोटल व्हॅरियन्सचा हाय पर्सेंटेज ठेवण्यासाठी आपण काय करणार, तिथे चांगल्या प्रकारे जेवढे कंपोनेंट्स आपल्याला लागत आहे तेवढे आपण चूज करणार. जसं की सच ॲज 90 to 95% जर आपल्याला तिथे पर्सेंटेज भेटत असेल तर तितके आपण काय करणार, तिथे केची व्हॅल्यू चूज करणार. त्यानंतर काय करायचं आहे, ट्रान्सफॉर्म द डेटा. आता डेटाला काय करायचं आहे, आपल्याला ट्रान्सफॉर्म करायचं आहे. फायनली प्रोजेक्ट द ओरिजिनल स्टँडर्डाइज डेटा ऑन टू द सिलेक्टेड प्रिन्सिपल कंपोनेंट्स. तर आपल्याला काय करायचं आहे, ओरिजिनल डेटाला स्टँडर्डाइज करायचं आहे तुमच्या सिलेक्टेड प्रिन्सिपल कंपोनेंट्समध्ये. द रिझल्ट इज न्यू डेटा सेट विथ द फ्युअर डायमेन्शन्स. तर तुम्हाला रिझल्टमध्ये काय भेटेल, नवा डेटा सेट भेटेल आणि त्याच्यामध्ये डायमेन्शन जे असतील, फीचर जे असतील ते सगळ्यात कमी असतील. तर 10 फीचर्स असतील तर PCAच्या थ्रू आपण काय करतो, तिथे 10 फीचर्सला आणि PCAमध्ये काय केलं आपण, 3 प्रिन्सिपल कंपोनेंट्स तिथे चूज केले, तर तिथे 10 डायमेन्शनचा डेटा तुमचा काय झाला, 3 डायमेन्शनमध्ये तिथे ट्रान्सफॉर्म झाला. तर ते जे 3 डायमेन्शनचा डेटा असेल त्याच्यामध्ये सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आपण प्रिझर्व केली असेल. तर अशा प्रकारे जे 6 स्टेप आहेत तुमच्या रिड्यूस करायच्या फीचर्सला फ्रॉम जास्त फीचर्सकडून तर कमी फीचर्सपर्यंत, आणि तुमचा जो डेटा आहे तो इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन कीप करेल आणि प्रिझर्व करेल, याच्या थ्रू आपण PCAचा यूज करतो. तर हे झाले 6 स्टेप. या 6 स्टेप तुम्हाला कंप्लीट डिटेलमध्ये विचारू शकतात इनसेमच्या एक्झाममध्ये, तर तुम्हाला सिम्पलमध्ये हे एक्सप्लेन करायचं आहे. त्यानंतरचा टॉपिक येतो, 5वा टॉपिक येतो या युनिटचा, फीचर एक्स्ट्रॅक्शन. फीचर एक्स्ट्रॅक्शनमध्ये आपल्याला 2 कन्सेप्ट बघायचे, एक कर्नल PCA आणि दुसरा आहे लोकल बायनरी पॅटर्न, त्याला आपण LBP असं बोलतो. तर हे आपल्याला डिटेलमध्ये बघायचे. तर सगळ्यात पहिला जो कन्सेप्ट आहे तुमचा फीचर एक्स्ट्रॅक्शनमध्ये तो आहे कर्नल PCA. तर हा काय राहतो याच्याबद्दल थोडंसं बघून घेऊयात. कर्नल PCA म्हणजेच काय, कर्नल प्रिन्सिपल कंपोनेंट ॲनालिसिस. तर व्हॉट इज कर्नल PCA? कर्नल PCA इज अ एक्सटेन्शन ऑफ प्रिन्सिपल कंपोनेंट ॲनालिसिस PCA. तर तुमचा जो आता आपण डिस्कस केला आहे प्रिन्सिपल कंपोनेंट ॲनालिसिस, याचाच काय आहे, एक्सटेन्शन आहे हे कर्नल PCA. दॅट इज यूज फॉर द नॉन लिनियर डेटा, आणि हे नॉन लिनियर डेटासाठी आपण यूज करतो. रेग्युलर PCA जो आहे तुमचा तो वर्क करतो कशासोबत, रिलेशनशिप इन अ डेटा आर लिनियर. तर तुमचा जो पण स्ट्रेट लाईनचे पॅटर्न्स असतील त्याच्यामध्ये रिलेशनशिपसाठी आपण PCAचा यूज करतो. पण तुमचे जे कर्व असतात किंवा कॉम्प्लेक्स पॅटर्न असतात त्याच्यासाठी आपण PCAचा यूज नाही करू शकत किंवा PCA त्यांना हँडल नाही करू शकत इफेक्टिवली. तर त्याच्या जागी आपण काय करतो, हे जे एक्सटेन्शन आहे हे एक्सटेन्शन आपण तिथे यूज करत असतो. तर सॉल्व दिस प्रॉब्लेम बाय युजिंग द कर्नल ट्रिक, किंवा आपण त्याला कर्नल PCA असं बोलतो. तर याचा यूज करून आपण काय करतो, ते कॉम्प्लेक्स पॅटर्न किंवा कर्वचे ते तुमचे डेटा सेट असतात त्यांना आपण सॉल्व करत असतो. वाय डू वी नीड कर्नल PCA? तर याचा नीड का लागला आहे आपल्याला, कन्सिडर डेटा पॉईंट्स अरेंज इन अ सर्क्युलर पॅटर्न.
तर तुमचा जो पण डेटा असेल तो जर सर्क्युलर पॅटर्नमध्ये तिथे अरेंज केलेला असेल तर तुम्हाला इनर सर्कल जे असेल ते क्लास ए असेल तुमचा, आउटर सर्कल जे पण असेल ते क्लास बी असेल तुमचा. समजा इथे तुम्ही बघू शकता हा एक सर्कल आहे आणि हा एक सर्कल आहे. तुमचा जो इनर सर्कल आहे तो तुमचा क्लास ए आहे आणि तुमचा जो आउटर सर्कल आहे तो काय आहे तुमचा क्लास बी आहे. तर अशा प्रकारे जे तुमचे क्लास आहेत ते एका सर्क्युलर पॅटर्नमध्ये आहेत समजा. दीज पॉईंट्स कॅन नॉट बी प्रॉपरली सेपरेटेड युजिंग द स्ट्रेट लाईन. आणि हे जे पॉईंट्स आहेत हे तुम्ही एका सेपरेटली स्ट्रेट लाईनवरती तिथे देऊ नाही शकत. तर तुम्ही काय करता, रेग्युलर PCA काय करतो, मेनली वर्क्स विथ अ लिनियर रिलेशनशिप. तो काय करतो, लिनियर रिलेशनशिपसोबत वर्क करत असतो रेग्युलरली. सो इट मे नॉट कॅप्चर द इम्पॉर्टंट स्ट्रक्चर ऑफ दिस डेटा. तर या डेटाचं इम्पॉर्टंट स्ट्रक्चर जे असेल ते कॅप्चर नाही करता येणार त्याला. म्हणून आपण काय करतो, कर्नल PCA जो असतो तुमचा तो ट्रान्सफॉर्म करतो द ओरिजिनल डेटा इंटू हायर डायमेन्शनल स्पेसमध्ये. तर तो काय करतो, ओरिजिनल डेटाला हायर डायमेन्शनल स्पेसमध्ये तो काय करतो, ट्रान्सफॉर्म करतो. वेअर द नॉन लिनियर पॅटर्न कॅन बिकेम इझियर टू हँडल युजिंग द लिनियर टेक्निक्स. तर तिथे काय केलं जातं, ट्रान्सफॉर्म झाल्यानंतर नॉन लिनियर पॅटर्न जे राहतात ते हँडल करता येतात इझिली युजिंग लिनियर टेक्निक्स तुमच्या. तर अशा प्रकारे आपल्याला कर्नल PCAचा यूज करावा लागतो तुमचे जे कॉम्प्लेक्स पॅटर्न असतात किंवा कर्व असतात त्यांना सॉल्व करण्यासाठी किंवा सर्कलचे जे पण तुमचे सर्क्युलर पॅटर्न असतात त्यांना सॉल्व करण्यासाठी. तर याच्या पण काही स्टेप्स आहेत ज्या आपल्याला बघायच्या आहेत. सगळ्या पहिले जी स्टेप आहे ती आहे कलेक्ट द ओरिजिनल डेटा. आता आपल्याला काय करायचं आहे, ओरिजिनल डेटा सेट जो असेल तुमचा तो काय करायचा आहे, कलेक्ट करायचा आहे. स्टार्ट विथ ओरिजिनल डेटा सेट कंटेनिंग मल्टिपल फीचर्स. मल्टिपल फीचर्स असतील तुमच्या डेटा सेटमध्ये, जसं की X असेल, X1, X2, X3 असे मल्टिपल फीचर्स असतील तुमच्या या X डेटा सेटमध्ये. त्यानंतर स्टेप नंबर 2मध्ये काय करणार, एकदा ओरिजिनल डेटा आला आपल्याकडे आपण काय करणार, तुमचं जे कर्नल फंक्शन असेल ते आपण इथे यूज करणार किंवा चूज करणार. सिलेक्ट अँड अप्रोप्रिएट कर्नल सच ॲज. इथे तुमच्याकडे दोन इथे फंक्शन्स आहेत कर्नलचे, एक पॉलिनॉमियल कर्नल आणि दुसरा आहे RBF किंवा गॉसियन कर्नल आपण त्याला बोलतो. तर या दोघांतून आपल्याला काय करायचं आहे, एक फंक्शन तिथे चूज करावं लागतं किंवा सिलेक्ट करावं लागतं. पण जेव्हा पण तुमच्याकडे इट इज यूज फॉर पॉलिनॉमियल टाईप रिलेशनशिप. तर तुम्ही जे पॉलिनॉमियल कर्नल आहे ते कधी यूज कराल, जेव्हा तुमच्याकडे रिलेशनशिप जे असेल ते पॉलिनॉमियल टाईपमध्ये असेल किंवा टाईपमध्ये असेल तेव्हा आपण याचा यूज करणार. आणि जे दुसरं आहे RBF ते कधी आपण यूज करणार, कॉमनली यूज फॉर कॉम्प्लेक्स ऑर हायली नॉन लिनियर पॅटर्नसाठी आपण हे यूज करतो. तर याचा आपण यूज करणार. तर हे सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला काय करावं लागतं, कन्स्ट्रक्ट करावं लागतं. तुमचा जो कर्नल मॅट्रिक्स असेल तो आपल्याला इथे कन्स्ट्रक्ट करावा लागतो. तर कन्स्ट्रक्ट द कर्नल मॅट्रिक्स, कॅल्क्युलेट द कर्नल व्हॅल्यूज बिटवीन एव्हरी पेअर ऑफ द डेटा पॉईंट्स. तर तुमचे जितके पण डेटा पॉईंट्स असतील त्यांच्या सगळ्या पेअर्सचे काय करावं लागतील, तुम्हाला इथे कॅल्क्युलेशन करावं लागतं आणि कर्नल व्हॅल्यूज तिथे फाइंड करावं लागतं. दिस प्रोड्युसेस द कर्नल मॅट्रिक्स. तर अशा प्रकारे तुमचा जो कर्नल मॅट्रिक्स असतो तो इथे प्रोड्यूस होतो. इथे बघू शकता तुम्ही K आणि ब्रॅकेटमध्ये त्या सगळ्या व्हॅल्यूज इथे दिलेल्या असतील. द मॅट्रिक्स रिप्रेझेंट द रिलेशनशिप अँड सिमिलॅरिटी बिटवीन द डेटा पॉईंट्स. तुमचे जे पण डेटा पॉईंट्स असतील त्यांच्यामध्ये किती सिमिलॅरिटी आहे हे तुमचा जो हा जो मॅट्रिक्स आहे हा मॅट्रिक्स तुम्हाला तिथे सांगत असतो. त्यानंतर येते स्टेप नंबर 4. आता स्टेप नंबर 4मध्ये तुम्हाला काय करावं लागतं, सेंटर द कर्नल मॅट्रिक्स. याचा सेंटर तुम्हाला काय करावं लागतं, कर्नल मॅट्रिक्सचा तिथे दाखवावं लागतो. जसं की द कर्नल मॅट्रिक्स इज अ क्रिएटेड सो द ट्रान्सफॉर्म डेटा हॅज अ ॲप्रोप्रिएट मीन फॉर द PCA. तर PCAसाठी तिथे काय असतं, अप्रोप्रिएट मीन असतो ट्रान्सफॉर्म केल्यानंतर तुमच्या डेटाला. दिस इज अन इम्पॉर्टंट प्री प्रोसेसिंग स्टेप बिफोर द फाइंडिंग द प्रिन्सिपल कंपोनेंट. तर प्रिन्सिपल कंपोनेंट फाइंड करायच्या आधी ही जी स्टेप आहे ही खूप महत्त्वाची आहे. प्री प्रोसेसिंग स्टेप आपण याला बोलतो. तर ही झाली चौथी स्टेप. चौथ्या स्टेपनंतर आपण काय करतो, सेम तुमचे जे आयगन व्हॅल्यूज आणि आयगन वेक्टर्स आहेत ते कॅल्क्युलेट करतो. ऑफ अ सेंट्रल कर्नल मॅट्रिक्स आर कॅल्क्युलेटेड. तर आयगन वेक्टर्स काय करतात, तुमचे जे डायरेक्शन असतात ते तुम्हाला दाखवतात कशाचे, प्रिन्सिपल कंपोनेंट्सचे. आणि आयगन व्हॅल्यूज ज्या असतात त्या अमाऊंट ऑफ इन्फॉर्मेशन किंवा व्हॅरियन्स तुम्हाला दाखवत असतात जे आपण कॅप्चर केले बाय दोज कंपोनेंट्स. त्यानंतर 6वी स्टेप आहे, त्याच्यामध्ये बघायचं झालं तर त्याच्यामध्ये काय सांगतं की सिलेक्ट प्रिन्सिपल कंपोनेंट्स. याच्यामध्ये तुम्हाला सिलेक्ट करावं लागतं किती प्रिन्सिपल कंपोनेंट्स आपल्याला ठेवायचे आहेत. द आयगन वेक्टर्स आर अरेंज अकॉर्डिंगली टू द देअर आयगन व्हॅल्यूज. तर आयगन वेक्टर जे असतात ते अरेंज करावं लागते आयगन व्हॅल्यूजसोबत. त्यानंतर द कंपोनेंट्स विथ द लार्जेस्ट आयगन व्हॅल्यूज आर सिलेक्टेड बिकॉज
दे कंटेन द मोस्ट इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन. आणि ज्याचे जास्त लार्जेस्ट व्हॅल्यू असतील आयगन व्हॅल्यूज ते कंपोनेंट तिथे काय करावं लागतात, सिलेक्ट करावं लागतात, कारण त्याच्यामध्ये काय असतं, मोस्ट इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये असते. त्यानंतर काय करतो आपण, त्यानंतर ट्रान्सफॉर्म करतो तुमच्या डेटाला. फायनली द ओरिजिनल डेटा जो असतो तुमचा तो इज अ प्रोजेक्टेड ऑन टू द सिलेक्टेड प्रिन्सिपल कंपोनेंट्स. तर तुम्ही जे पण कंपोनेंट्स इथे सिलेक्ट कराल सगळ्यात जास्त लार्जेस्ट आयगन व्हॅल्यूजचे, ते काय करतो आपण इथे ओरिजिनल डेटा इज प्रोजेक्टेड, ओरिजिनल डेटाला काय करतो आपण इथे कन्वर्ट करत असतो किंवा ट्रान्सफॉर्म करत असतो. दिस प्रोड्युसेस द लोअर डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन ऑफ अ ओरिजिनल नॉन लिनियर डेटा. तर हे काय दाखवतं आपल्याला, लोअर डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन दाखवतं तुमच्या नॉन लिनियर डेटाचं. तर अशा प्रकारे हे काय करतं, वर्क करतं. तर याच्या 7 स्टेप आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत आणि एक्सप्लेन करायच्या आहेत जर तुम्हाला विचारलं तर. त्यानंतर दुसरा जो आहे, दुसरी टेक्निक आहे ती तुमची लोकल बायनरी पॅटर्न, त्याला आपण LBP असं बोलतो. आता लोकल बायनरी पॅटर्न काय आहे, इज अ फीचर एक्स्ट्रॅक्शन टेक्निक आहे जी मेनली यूज केली जाते तुमच्या इमेज डेटासाठी. इट इज इस्पेशली यूजफुल फॉर द डिस्क्रायबिंग द टेक्स्चर ऑफ इमेज. इमेजचं टेक्स्चर कसं आहे ते डिस्क्राईब करण्यासाठी आपण ही जी टेक्निक आहे ही यूज केली जाते. फॉर एक्झाम्पल बघायचं झालं तर LBP कॅन हेल्प आयडेंटिफाय वेदर अँड इमेज रिजन इज. तर तुमच्या रिजन कसं आहे तुमच्या इमेजचं ते हेल्प करतं आयडेंटिफाय करण्यासाठी. तर कोणकोणते असू शकतात त्याच्यामध्ये, स्मूथ असू शकतं किंवा रफ असू शकतं किंवा पॅटर्न असू शकतं किंवा टेक्स्चरल असू शकतं. तर असे वेगवेगळे काय असू शकतात तिथे तुमचे जे रिजन असतात इमेजचे ते असू शकतात. इट इज कॉमनली यूज इन फेस रिकग्नायझेशन, टेक्स्चर क्लासिफिकेशन आणि इमेज ॲनालिसिस. तर या 3 याच्यामध्ये सगळ्यात जास्त याचा यूज केला जातो तुमच्या लोकल बायनरी पॅटर्नचा. तर याचा बेसिक आयडिया बघायचा झाला तर समजा LBP कन्सिडर करतं 3x3 पिक्सल नेबरहूड. तर तुम्ही इथे काय घेतलेलं आहे, 3x3 पिक्सेल नेबरहूड इथे कन्सिडर केलेला आहे. त्याच्यामध्ये तुमच्याकडे P1, P2, P3, त्यानंतर P4, P5, P6, P7 आणि P8 आहे. जो मधला आहे PC तो काय आहे, सेंट्रल पिक्सल इथे दाखवतो तुम्हाला. तर त्याच्यानंतर हिअर PC जो आहे तुमचा तो सेंट्रल पिक्सल आहे आणि 1 पासून तर 8 पर्यंत काय आहेत त्याचे नेबरिंग पिक्सल्स आहेत. तर 8 पिक्सल्स आहेत तिथे जे नेबरिंग आहे आणि एक जो आहे तो PC आहे तो काय आहे, सेंट्रल पिक्सल तिथे आपण त्याला घेतलेला आहे. तर तुमचा जो LBP आहे तो काय करतो, कम्पेअर्स इच नेबरिंग पिक्सल विथ द सेंट्रल पिक्सल. तर तुमचे हे जे बाकीचे सगळे 1 पासून तर 8 पर्यंतचे आहे हे कम्पेअर केले जातात तुमच्या नेबरिंग पिक्सलसोबत. कशासोबत, सेंटर पिक्सलसोबत. त्याच्यामध्ये रूल्स काय यूज करतो आपण LBPमध्ये, इफ नेबर जो आहे तुमचा तो जर ग्रेटर ऑर इक्वल टू असेल तुमच्या सेंटरपेक्षा तर आपण 1 घेणार. आणि दुसरा जो रूल आहे त्याच्यामध्ये जर तुमचा नेबर हा स्मॉलर असेल तुमच्या सेंटरपेक्षा तर आपण 0 घेणार. आणि 0 आणि 1च्या याच्यामध्ये आपण काय करणार आहे, त्याला रिप्रेझेंट करणार आहे. सो 8 कंपॅरिझन्स प्रोड्युसेस द 8 बायनरी डिजिट. तर तुमचे जे हे सगळे 1 पासून P1 पासून तर P8 पर्यंत आहेत यांच्या सगळ्या कंपॅरिझनच्या मधून आपल्याला काय भेटणार आहे, 8 बायनरी डिजिट्स आपल्याला तिथे भेटणार आहे. तर असा जो आयडिया आहे याचा, हा सिंपल एक बेसिक आयडिया आहे तुमच्या LBPचा. त्याच्यानंतर PYQ याच्यावरती विचारला गेलेला होता तर तो पण मी इथे कॅल्क्युलेशन केलेलं आहे त्याचं. तर PYQमध्ये तुम्हाला विचारलं होतं की कॅल्क्युलेट करायचं LBP कोड जनरेटेड व्हॅल्यू फॉर द सेंट्रल पॉईंट इन द नेबरहूड ऑफ 8 पिक्सल ॲज शोन इन बिलो. तर तुमच्याकडे 8 पिक्सलसाठी तुम्हाला काय करायचं आहे, LBP कोड काय करायचा आहे, जनरेट करायचा आहे सेंट्रल पॉईंटच्या नुसार. तर तुम्हाला काय करायचं आहे, 8 पिक्सल्सचा जो मॅट्रिक्स दिलेला असेल तो काय करायचा आहे इथे गिवनमध्ये लिहून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता की इथे जो आहे तुमचा हा मॅट्रिक्स तुम्हाला दिसत आहे. याच्यामध्ये टोटल व्हॅल्यूज आहेत 8 आणि मधला जो पिक्सल आहे तो येतो तुमचा सेंट्रल पिक्सल. तर सेंट्रल पिक्सल व्हॅल्यू किती आहे, 9 आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात पहिली स्टेपमध्ये आयडेंटिफाय द 8 नेबर्स. बाकीचे जे नेबर आहेत सगळे ते तुम्हाला आयडेंटिफाय करायचे आहे, सिम्पली लिहून घ्यायचे आहे त्यांना तुम्हाला 1 बाय 1. अराउंड द सेंट्रल पिक्सल 9 वी हॅव 8 नेबरिंग पिक्सल्स. तर सेंट्रलच्या बाजूला बघायचं झालं तर तुमच्याकडे किती पिक्सल्स आहेत, 8 पिक्सल्स तिथे येतात. तर तुम्हाला काय करायचं आहे, स्टार्टिंग 10 पासून करायची. सगळ्यात पहिला जो असेल त्याच्यापासून तुम्हाला स्टार्टिंग करायची आहे. तर 10 पासून तुम्ही जाणार आणि तुम्ही कसं जाणार आहे, असं सरळ जायचं आहे तुम्हाला आणि लास्टपर्यंत 7 पर्यंत तुम्हाला यायचं आहे. तर नेहमी तुम्हाला असंच सॉल्व करायचं आहे. जो पण प्रॉब्लेम तुम्हाला दिलेला असेल तुम्ही सगळ्यात पहिले 10 घेणार, त्यानंतर 12 घेणार, त्यानंतर 18 घेणार, 6 घेणार, 4 घेणार, 2 घेणार आणि 9 आणि 7. तर हे सगळे तुम्हाला काय करायचे, स्टेप नंबर 1 मध्ये आयडेंटिफाय करून घ्यायचे आहेत.
की 9चे नेबर्स कोण कोण आहेत. आता हे केल्यानंतर तुम्हाला स्टेप नंबर 2 मध्ये काय करायचं आहे, कम्पेअर इच नेबर टू द सेंट्रल पिक्सल. आता जे रूल्स होते ते आपल्याला इथे काय करायचे, अप्लाय करायचे आहेत आणि सेंट्रल पिक्सल सोबत काय करायचं आहे, कम्पेअर करायचं आहे तुमच्या नेबरला. तर ईच जी व्हॅल्यू असेल तुमची त्याला आपण काय करणार आहे, इथे कम्पेअर करणार आहे. जर नेबर जर मोठा असेल तुमच्या सेंट्रलपेक्षा किंवा इक्वल असेल तर आपण 1 त्याला असाइन करणार आहे आणि नेबर जर स्मॉल असेल तुमच्या सेंटरपेक्षा तर आपण तिथे 0 असाइन करणार आहे. तर सगळ्यात पहिले आपण पोझिशन घेतली आहे सगळ्या एलिमेंट्सच्या आणि पोझिशन इथे लिहून घेतले आहे. त्यानंतर त्या पोझिशनला कोणकोणत्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज आपण 1 बाय 1 इथे काय केलेलं आहे, लिहिलेल्या आहेत. जसं आपण मागे लिहिलेलं होतं या सगळ्या ऑर्डरमध्ये आपण काय केलेलं आहे ते लिहून घेतलेलं आहे. त्यानंतर व्हॅल्यू घेतली. आता काय करायचं आहे, 9 सोबत आपल्याला कम्पेअर करायच्या या सगळ्या व्हॅल्यूज. तर 10 काय आहे तुमचा, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आहे तुमच्या 9पेक्षा मोठा आहे 10, म्हणून आपण काय करणार 1 इथे रिप्रेझेंट करणार. त्यानंतर 12 कम्पेअर केल्यानंतर 12 पण 9पेक्षा मोठा आहे तर आपण 1 घेणार. त्यानंतर 18 पण मोठा आहे म्हणून 1 घेणार आपण. त्यानंतर 6ला कम्पेअर केलं तर 6 हा 9पेक्षा छोटा आहे म्हणून आपण 0 घेणार. 4 आणि 2 पण इथे 0 0 येणार कारण ते छोटे आहेत. त्यानंतर 9 = 9 कम्पेअर केलं तर 9 हा = मध्ये येतो म्हणून आपण तिथे 1 घेणार. त्यानंतर 7 परत स्मॉल येतो म्हणून आपण 0 घेणार. तर अशा प्रकारे आपण 1 आणि 0च्या बीटमध्ये आपण त्याला काय केलं आहे, रिप्रेझेंट केलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यानंतर आपल्याला अरेंज करायचं आहे या बीट्स सगळ्या क्लॉकवाईज टॉप लेफ्टपर्यंत. तर बायनरी नंबर काय होईल तुमचा 1 1 1 0 0 0 आणि 1 0. तर जसं तुम्ही इथून खाली लिहत गेले होते 1 बाय 1 सगळे एलिमेंट्स, त्याच ऑर्डरमध्ये तुम्हाला हे काय करायचं आहे, लिहायचं आहे तुमचं राईट टू लेफ्टपर्यंत. तर सगळ्यात पहिले 1 1 1 येईल, त्यानंतर 0 0 0 येईल आणि 1 0 येईल. तर हे तुम्ही लिहून घ्यायचं आहे प्रॉपरली. तर हे लिहिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, फायनल आन्सर काढायचं आहे तुमच्या PYQचं. तर फायनल आन्सरमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे बायनरी टू डेसिमलमध्ये. बायनरी टू डेसिमलमध्ये केल्यानंतर तुम्हाला सिम्पली तुमच्याकडे कॅल्सी असेल तर तुम्ही कॅल्सीमध्ये करू शकता. बायनरी टू डेसिमलमध्ये तिथे ऑप्शन असतात आणि सिम्पली हा जर तुम्ही पूर्ण इथे पॅटर्न टाकला तिथे 1 1 1 0 0 0 आणि 1 0चा, तर तुम्हाला ॲन्सर तिथे 226 हे तुम्हाला फायनल ॲन्सर तिथे भेटतं. तर तुम्हाला सिम्पली हे काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि तुम्हाला जर हे कॅल्क्युलेट करायचं असेल तर तुमचा जो 0 आहे त्याची पोझिशन किती आहे, 1 म्हणजे 0 पोझिशनवरती तो आहे म्हणून आपण 2 टू द पॉवर 0ने त्याला काय करणार, मल्टिप्लाय करणार. त्यानंतर तुमचा जो 1 आहे सेकंड पोझिशनवाला 1 त्याला काय करणार 2 टू द पॉवर 1ने मल्टिप्लाय करणार. असं करत आपण काय करणार, एक पोझिशनने काय करणार 2 टू दी पॉवर काय करणार तिथे वाढवत जाणार, तिथे इन्क्रीज करत जाणार. आणि लास्टचा जो 1 असेल त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त पॉवर असेल तुमच्या 2ची. तर याच्यासाठी आपण काय करणार, हे सगळे कॅल्क्युलेशन करून घेणार, ज्या पण व्हॅल्यूज येतील त्याची सम करून घेणार आणि तुम्हाला फायनल आन्सर भेटेल 226. तर हे झालं तुमच्या PYQचं फायनल आन्सर. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, हे जे एक्झाम्पल आहे हे खूप सिम्पल एक्झाम्पल आहे. तुम्हाला फक्त 2 रूल दिलेले आहेत, ते 2 रूल तुम्हाला फॉलो करून काय करायचं आहे, कम्पॅरिझन करायचं आहे आणि फायनल आन्सर तुम्हाला बायनरी टू काय करायचं आहे, डेसिमलमध्ये करून तुम्हाला फायनल आन्सर इथे द्यायचा आहे. तर हा राहील तुमचा LBP कोड असेल तुमचा या ॲन्सरसाठी किंवा या क्वेश्चनसाठी. त्याच्यानंतरचा जो टॉपिक आहे तुमचा 6वा टॉपिक आहे तो या युनिटचा फीचर सिलेक्शन टेक्निक्स. तर कोणकोणत्या आहेत, 2 आहेत, 2 मेथड आहेत ज्या आपल्याला टेक्निक्स आहेत ज्या आपल्याला डिटेलमध्ये बघायच्या आहेत. सगळ्यात पहिले आपल्याला समजून घ्यायचं आहे की फीचर सिलेक्शन म्हणजेच काय. फीचर सिलेक्शन इज द प्रोसेस ऑफ सिलेक्टिंग द मोस्ट इम्पॉर्टंट अँड रिलेव्हंट फीचर फ्रॉम द ओरिजिनल डेटा सेट अँड रिमूव्हिंग द फीचर्स दॅट आर इरिलेव्हंट, रेडंडंट, त्यानंतर नॉयसी, लेस यूजफुल फॉर द प्रेडिक्शन. तर जे इरिलेव्हंट असेल किंवा नॉयसी असेल, ज्याचं काम आपल्याला डेटा सेटमध्ये नसेल, तो जो डेटा आहे तो काय करणार आहे, आपण ओरिजिनल डेटा सेटमधून रिमूव्ह करणार आहे किंवा आपण त्याला काय करणार आहे तिथे रिड्यूस करणार आहे. तर त्याच्या थ्रू आपण काय करतोय, फीचर सिलेक्शन करतोय. म्हणजेच काय, मोस्ट इम्पॉर्टंट जे असेल किंवा मोस्ट रिलेव्हंट जे फीचर्स असतील ते आपण इथे सिलेक्ट करणार आहे. द इम्पॉर्टंट पॉईंट इज द ओरिजिनल फीचर्स आर नॉट चेंज ऑर ट्रान्सफॉर्म. जे तुमचे ओरिजिनल फीचर्स असतात ते आपण इथे चेंज नाही करत आहे आणि ट्रान्सफॉर्म पण नाही करत आहे. वी सिम्पली सिलेक्ट द यूजफुल सबसेट ऑफ देम. तुमचा जो पण ओरिजिनल डेटा असेल त्याच्यामधून न चेंज करता आपण काय करत आहे, फक्त याच्यामधून काही फीचर्स असे इम्पॉर्टंट फीचर्स असतील ते सिलेक्ट करत आहे आणि त्यांचा नवा ग्रुप तिथे बनवत आहे. सिम्पल एक्झाम्पल बघायचं झालं तर तुम्ही इथे बघू शकता, सपोज अ डेटा सेट फॉर प्रेडिक्टिंग अ स्टुडंट एक्झाम परफॉर्मन्स हॅज these 6 फीचर्स. तर तुमच्याकडे स्टुडंटच्या एक्झामचा
परफॉर्मन्स तिथे जर तुम्हाला प्रेडिक्ट करायचं असेल तर तुमच्याकडे सपोज 6 फीचर्स आहेत तिथे, स्टडी हवर, अटेंडन्स, प्रिव्हियस मार्क्स, स्लीप हवर आणि फेवरेट कलर आणि स्टुडंट आय डी. तर नॉट ऑल फीचर्स आर इक्वली युजफुल. तर हे सगळे जे फीचर्स आहेत हे इक्वली युजफुल नाही आहेत तिथे. तर आपण काय करणार, जे इम्पॉर्टंट असेल, सगळ्यात इम्पॉर्टंट तेच फीचर्स जे असतील ते आपण इथे चूज करणार. तर सगळ्यात पहिले स्टडी हवर खूप इम्पॉर्टंट आहे, त्यानंतर अटेंडन्स पण खूप इम्पॉर्टंट आहे, प्रिव्हियस मार्क पण खूप इम्पॉर्टंट आहे आणि स्लीप हवर पण इथे खूप इम्पॉर्टंट आहे. तर तुम्ही वरच्या ह्याच्यात बघितलं तर फेवरेट कलर हा तर इम्पॉर्टंट नाही आहे, कारण याच्याने काही परफॉर्मन्सवरती काही फरक नाही पडणार आहे, म्हणून आपण तो काय करणार आहे तिथे रिमूव्ह करणार आहे. त्यानंतर स्टुडंट आय डी जो आहे तो पण काही इम्पॉर्टंट नाही पडत आपल्याला स्टुडंटच्या परफॉर्मन्ससाठी, तर आपण ते काय करणार आहे तिथे रिड्यूस करणार आहे किंवा त्यांना रिमूव्ह करणार आहे. तर वरचे जे आहेत वरचे फक्त आपण सिलेक्ट करणार आहे आणि तेच आपण काय करणार आहे घेणार आहे तुमच्या प्रोसेससाठी. तर याच्यामध्ये तुम्हाला बघायचे झाले तर तुम्ही वेगवेगळे फीचर सिलेक्शनचे टाईप्स आहेत जे आपण आता बघणार आहोत. तर टोटल जे आहेत फीचर सिलेक्शन मेथड आर जनरली डिवायडेड इंटू 3 कॅटेगरीज. तर 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेले आहेत तुमचे फीचर सिलेक्शन मेथड्स. सगळ्यात पहिला म्हणजे फिल्टर मेथड, त्यानंतर रॅपर मेथड आणि दुसरा आहे इम्बेडेड मेथड्स. तर या 3 मेथड तुम्हाला बेसिकली माहिती पाहिजे याच्यामध्ये, किंवा टाईप्स माहिती पाहिजे तुम्हाला फीचर सिलेक्शन मेथड्सचे. तर सगळ्यात पहिला जो आहे फिल्टरचा, त्याच्यामध्ये काय करतो आपण, फीचर्स आर सिलेक्टेड युजिंग द स्टॅटिस्टिकल मेजर्स. स्टॅटिस्टिकल मेजर जे राहतात त्याच्या थ्रू आपण काय करत असतो, तुमचे जे फीचर्स असतात ते सिलेक्ट केले जातात. जसं की कोरिलेशन झालं किंवा ची स्क्वेअर टेस्ट झालं, तर हे काय आहे स्टॅटिस्टिकल मेजर आहे, याचा यूज करत असतो आपण. दे आर जनरली फास्ट अँड इंडिपेंडेंट ऑफ पर्टिक्युलर ML मॉडेल. तर हे जे असतात, हे जे टेक्निक्स असतात तुमच्या किंवा मेजर असतात, हे खूप फास्ट असतात किंवा इंडिपेंडेंट तिथे असतात. त्यानंतर दुसरी मेथड जी आहे रॅपर मेथड, त्याच्यामध्ये काय करतो आपण, डिफरंट फीचर सबसेट आर टेस्टेड बाय ट्रेनिंग अँड ML मॉडेल ऑर अँड कम्पेअरिंग देअर परफॉर्मन्स. तर आपण काय करतो, वेगवेगळे जे तुमचे सबसेट असतात त्यांच्यावरती ट्रेनिंग करतो तुमच्या मॉडेलचे आणि कम्पेअर करतो त्यांचा परफॉर्मन्स. तर याच्यासाठी आपण जे तुमचे 2 एक्झाम्पल आहेत, सिक्वेन्शियल फॉरवर्ड सिलेक्शन SFS त्याला आपण बोलतो, आणि दुसरा आहे सिक्वेन्शियल बॅकवर्ड सिलेक्शन. तर हे 2 आपल्याला या टॉपिकमध्ये डिटेलमध्ये बघायचे आहेत, तुमच्या सिलेबसमध्ये डिटेलमध्ये दिलेले आहेत. त्यानंतर तिसरा आहे तो एम्बेडेड मेथड्स. तर याच्यामध्ये काय करतो आपण, फीचर सिलेक्शन हॅपन्स ऑटोमॅटिकली ड्युरिंग द मॉडेल ट्रेनिंग प्रोसेस. तर मॉडेल ट्रेनिंग प्रोसेस जे असते त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली काय करतो, फीचर तुमचे सिलेक्ट केले जातात. जसं की एक्झाम्पलमध्ये याचं बघायचं झालं तर डिसिजन ट्री असतात तुमचे. तर या 3 मेथड बेसिकली तुम्हाला माहिती पाहिजे होत्या. जी दुसरी मेथड आहे रॅपर मेथड, त्याच्यामध्ये आपण काय करतो, सिक्वेन्शियल फॉरवर्ड आणि सिक्वेन्शियल बॅकवर्ड असे जे 2 सिलेक्शनच्या मेथड आहेत त्या आपण यूज करतो. तर याच्यामध्ये बघायचं झालं तर फिल्टर मेथड्स इन फीचर सिलेक्शन. तर याच्यामध्ये काय आहे फिल्टर मेथड म्हणजेच काय, फिल्टर मेथड्स आर फीचर सिलेक्शन टेक्निक्स दॅट सिलेक्ट इम्पॉर्टंट फीचर्स युजिंग द स्टॅटिस्टिकल मेजर. आपण बघितलं स्टॅटिस्टिकल मेजर जे असतात त्यांचा यूज करून काय करत असतात, सिलेक्ट करत असतात तुमचे इम्पॉर्टंट फीचर्स. तर इथलंच आपण काय बोलत असतो, फिल्टर मेथड्स असं बोलतो, विदाऊट ट्रेनिंग अ मशीन लर्निंग मॉडेल. तर याच्यामध्ये मशीन लर्निंग मॉडेल ट्रेन न करता आपण हे फीचर्स काय करत असतो, सिलेक्ट करत असतो. दे एक्झामिन द रिलेशनशिप बिटवीन फीचर्स अँड द टार्गेट आउटपुट. तर ते काय करतात, रिलेशनशिप बघतात, एक्झामिन करतात की फीचर्स आणि टार्गेटेड आउटपुट काय आहे त्याच्याबद्दल. अँड सिलेक्ट द फीचर दॅट हॅव द स्ट्रॉंगेस्ट रिलेशनशिप विथ द टार्गेट. तर टार्गेटसोबत किंवा आउटपुटसोबत ज्या तुमच्या फीचर्सचं सगळ्यात जास्त स्ट्रॉंग रिलेशनशिप असेल तो फीचर्स काय केले जातात, सिलेक्ट केले जातात. हाऊ फिल्टर मेथड वर्क्स. आता वर्क कसं करतो तुमची फिल्टर मेथड, सगळ्यात पहिले ओरिजिनल डेटा सेट असतो तुमच्याकडे, त्यानंतर काय करतो आपण, कॅल्क्युलेट करतो स्टॅटिस्टिकल. त्यानंतर तुमच्या फीचर्सला काय केलं जातं, स्कोअर केलं जातं रँकच्या बेसिसवरती. त्यानंतर स्कोअर रँक फीचर झाल्यानंतर काय करतो आपण, रिमूव्ह करतो लेस इम्पॉर्टंट फीचर्सला. त्यानंतर सिलेक्टेड फीचर्स जे असतात तुमचे ते ट्रेन केले जातात ML मॉडेलमध्ये. तर अशा प्रकारे हे काय करतं, वर्किंग करतं. सम कॉमनली यूज स्टॅटिस्टिकल टेक्निक्स कोणकोणत्या आहेत, तर कोरिलेशन आहे, त्यानंतर ची स्क्वेअर टेस्ट आहे, त्यानंतर म्युच्युअल इन्फॉर्मेशन आणि ANOVA आहे. तर या 4 ज्या आहेत या सगळ्यात जास्त यूज केल्या जातात टेक्निक्स. त्यानंतर एक्झाम्पल बघायचं झालं याचं डिटेलमध्ये, तर सपोज वी वॉन्ट टू प्रेडिक्ट वेदर अ स्टुडंट विल पास ऑर फेल. तुमचा स्टुडंट पास होईल का फेल होईल हे आपल्याला प्रेडिक्ट करायचं आहे सपोज. मग आपण काय करणार, अवर डेटा सेट काय असेल, फीचर असेल आणि रिलेशनशिप विथ रिझल्ट असेल. तर रिझल्टसोबतचं रिलेशनशिप आपण काय केलेलं असेल, काढलेलं असेल.
तर स्टडी हवर चांगला असेल तर इथे हाय आपण दिलेला आहे, त्यानंतर अटेंडन्स हाय दिलेला आहे, त्यानंतर प्रिव्हियस मार्क हाय दिलेला आहे, त्यानंतर फेवरेट कलर हे खूप इम्पॉर्टंट नाही आहे म्हणून लो दिलं आहे, व्हेरी लो. त्यानंतर रोल नंबरचा तर काही यूजच होत नाही आहे आपल्या रिझल्ट सोबत. अ फिल्टर मेथड कॅल्क्युलेट स्टॅटिस्टिकल स्कोअर फॉर दिस फीचर्स. तर स्टॅटिस्टिकल स्कोअर तो काय करणार, फाइंड करणार. जसं की एक्झाम्पलमध्ये बघायचं झालं तर स्टडी हवरसाठी सगळ्यात जास्त, त्यानंतर अटेंडन्ससाठी त्याच्यापेक्षा कमी थोडंसं, त्यानंतर प्रिव्हियस मार्कसाठी थोडंसं कमी, फेवरेट कलरसाठी सगळ्यात कमी आणि रोल नंबरसाठी त्याच्यापेक्षा पण कमी. तर अशा प्रकारे काय केलं जातं, स्कोअर केलं जातं तुमच्या जे फीचर्स असतील त्यांना. त्यानंतर हायेस्ट स्कोअरवाले जे असतील मोस्ट रिलेव्हंट फीचर त्याला काय केलं जातं, सिलेक्ट केलं जातं. देअरफॉर वी सिलेक्ट काय करणार, स्टडी हवर, अटेंडन्स आणि प्रिव्हियस मार्क्स. तर अशा प्रकारे यांना सिलेक्ट केलं जातं. आणि दुसरे जे आहे ते इरिलेव्हंट किंवा दुसरे जे आहेत त्यांना काय करतो आपण, रिमूव्ह करतो, जसं की फेवरेट कलर आणि रोल नंबर. तर हे सिम्पल एक्झाम्पल झालं जे तुम्ही तुमच्या एक्झाममध्ये देऊ शकता. त्यानंतर दुसरं येतं रॅपर मेथड. तर रॅपर मेथडमध्ये बघायचं झालं तर व्हॉट आर द रॅपर मेथड. तर हे काय आहे नेमकं. रॅपर मेथड्स आर द फीचर सिलेक्शन टेक्निक आहे जी काय करते, दॅट सिलेक्ट्स द फीचर बाय ॲक्च्युअली ट्रेनिंग अँड टेस्टिंग अ मशीन लर्निंग मॉडेल. तर ही काय करते, मशीन लर्निंग मॉडेल जो आहे त्यांना टेस्ट करते ॲक्च्युअलमध्ये आणि ट्रेन केलं जातं विथ डिफरंट कॉम्बिनेशन ऑफ अ फीचर्स. तर वेगवेगळ्या फीचर्सच्या कॉम्बिनेशनवरती याला काय केलं जातं, ट्रेन किंवा टेस्ट केलं जातं ॲक्च्युअली. तर त्यालाच आपण रॅपर मेथड्स असं बोलतो. इन सिम्पल वर्ड बघायचं झालं तर रॅपर मेथड काय आहे, ट्राय डिफरंट फीचर कॉम्बिनेशन, वेगवेगळे फीचर्सचे कॉम्बिनेशन ट्राय करतं, ते मशीन लर्निंग मॉडेलला ट्रेन करण्यासाठी देतं, कम्पेअर करतं त्यांचा परफॉर्मन्स आणि मग काय करतं, सिलेक्ट करतं बेस्ट फीचर्स कोणकोणते आहेत ते. तर तुमची जी फिल्टर मेथड आहे त्याच्यासारखं न करता ही काय करते, तुमचे जे ट्रेनिंग आणि वेगवेगळे कॉम्बिनेशन आहे फीचर्सचे ते यूज केले जातात. विच यूज द स्टॅटिस्टिकल कोर्स रॅपर मेथड यूज द परफॉर्मन्स ऑफ द ML मॉडेल. तर तुमच्या ML मॉडेलचं परफॉर्मन्स जे आहे ते यूज केलं जातं टू डिसाईड द विच फीचर्स आर यूजफुल, कोणकोणते फीचर्स तिथे यूजफुल आहेत त्याच्यासाठी. टाईप्स ऑफ रॅपर मेथड बघायचे झाले तर दोन आहेत, एक सिक्वेन्शियल फॉरवर्ड सिलेक्शन आणि दुसरा आहे सिक्वेन्शियल बॅकवर्ड सिलेक्शन. तर हे जे दोन टाईप्स आहेत, ह्या ज्या दोन मेथड्स आहेत या अपोजिट डायरेक्शनवरती वर्क करतात. तर या आपल्याला बघायच्या आहेत, या इम्पॉर्टंट आहेत. तर सगळ्यात पहिली जी आहे ती आहे सिक्वेन्शियल फॉरवर्ड सिलेक्शन. सिक्वेन्शियल फॉरवर्ड सिलेक्शन स्टार्ट विथ द नो फीचर्स अँड ॲड द बेस्ट फीचर्स वन ॲट अ टाईम. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिले कोणताही फीचर्स तिथे नसतो स्टार्टिंगला, त्यानंतर वन बाय वन याच्यामध्ये फीचर्स काय केले जातात, ॲड केले जातात. तर अशा प्रकारे हे काय करतं, वर्क करतं आणि म्हणूनच याला आपण काय करतो, सिक्वेन्शियल फॉरवर्ड असं बोलतो. कारण सिक्वेन्शियली वन बाय वन ते काय करतं, ॲट अ टाईम तिथे फीचर्स काय करत असतं, बेस्ट फीचर्स तुमचे ॲड करत असतं. तर थिंक करायचं आहे तुम्हाला. समजा की स्टार्ट एम्प्टी, त्यानंतर तुम्ही काय करताय त्याच्यामध्ये एक फीचर ॲड करताय जे सगळ्यात बेस्ट असेल, त्यानंतर दुसरं फीचर्स तुम्ही ॲड करताय जे सेकंड बेस्ट असेल आणि असं कंटिन्यू करत राहता तुम्ही जोपर्यंत तिथे चांगले फीचर्स तुम्हाला भेटत नाही. स्टार्ट विथ नो फीचर्स, त्यानंतर ॲड करायचे फीचर्स, त्यानंतर वर्क करतं बॉटम ते अपपर्यंत जातं. त्यानंतर ॲड द फीचर्स दॅट इम्प्रूव्ज द परफॉर्मन्स मोस्ट, जे सगळ्यात जास्त परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करेल ते फीचर्स आपण सगळ्यात जास्त ॲड करणार. स्टॉप वेन डिझायर्ड परफॉर्मन्स ऑर फीचर्स आर रीच, कुठे स्टॉप करणार, जेव्हा आपल्याकडे सगळ्यात जास्त परफॉर्मन्स देणारे किंवा तुमच्या टार्गेटपर्यंत रीच होणारे जे फीचर्स आपल्याला भेटतील तोपर्यंत आपण काय करणार, त्यानंतर तिथे प्रोसेसला स्टॉप करणार. तर अशा प्रकारे हे काय करतं, बेसिक आयडिया आहे तुमच्या सिक्वेन्शियल फॉरवर्ड सिलेक्शनचा. तर स्टेप काय काय आहेत त्याच्या स्टेप पण बघून घेऊयात. सपोज वी हॅव, आपल्याकडे काय काय आहेत फीचर्स आहेत काही F1, F2, F3 आणि F4. तर आपल्याला काय करायचं आहे, याच्या स्टेप एक्झाम्पल थ्रू काय करायचं आहे समजून घ्यायचं आहे. तर 4 फीचर्स आहेत त्याच्यामध्ये, स्टडी हवर, अटेंडन्स, प्रिव्हियस मार्क्स आणि स्लीप हवर आहेत तुमच्या स्टुडंटचे. त्याच्यानंतर सगळ्यात पहिल्या स्टेपमध्ये आपण काय करणार आहे, स्टार्ट विथ ॲन एम्प्टी सेट. तर सगळ्यात पहिले आपल्याकडे कोणताही नाही फीचर्स नसलेला एक एम्प्टी सेट असेल. त्यानंतर आपण काय करणार, नाव टेस्ट इच फीचर इंडिव्हिज्युअली. तर प्रत्येक फीचरला आपण सेपरेटली काय करणार आहे, तिथे टेस्ट करणार. तर टेस्ट केल्यानंतर आपल्याकडे काय येणार, ॲक्युरेसी येणार. समजा सगळ्यात पहिला जो आहे F1 त्याची ॲक्युरेसी 75% आहे, त्यानंतर F2 जो आहे त्याची ॲक्युरेसी समजा 72% आहे, त्यानंतर F3 जो आहे त्याची 80% आहे आणि F4ची 68% आहे. तर अशा प्रकारे ॲक्युरेसी काढणार आहे आपण त्याची टेस्ट केल्यानंतर. त्यानंतर आपण काय करणार, बेस्ट फीचर जो असेल तुमचा F3ची ॲक्युरेसी सगळ्यात जास्त आहे, तर काय करणार आपण F3ला सिलेक्ट करणार कारण तो बेस्ट फीचर असेल आपल्यासाठी. मग सिलेक्टेड फीचर आपण काय करणार, आपल्या
एम्प्टी सेटमध्ये ॲड करणार. तर F3 गेला तुमचा एम्प्टी सेटमध्ये. त्यानंतर काय करणार आपण ॲड करणार नेक्स्ट बेस्ट फीचर. त्यानंतर राहिलेल्या फीचर्समधून आपण काय करणार दुसरं जे बेस्ट असेल ते आपण घेणार, सिलेक्ट करणार. नाऊ कीप F3 तर असेलच आता. F3 आहे आपल्याकडे लिस्टमध्ये ऑलरेडी. त्याच्यासोबत दुसरा असा घ्यायचा आहे आपल्याला ज्याने परफॉर्मन्स अजून जास्त काय होईल तिथे जास्त आपल्याला तिथे आउटपुट भेटेल. तर टेस्ट द रिमेनिंग फीचर्स. आपण काय करणार F3 जो असेल त्याच्यासोबत काय करणार बाकीच्या फीचर्सला ॲड करणार आणि त्यांना टेस्ट करणार. टेस्ट केल्यानंतर आपल्याला परत ॲक्युरेसी भेटेल वेगवेगळी. समजा आपल्याला या कॉम्बिनेशनची ॲक्युरेसी भेटली 88, त्यानंतर दुसऱ्याची ॲक्युरेसी भेटली 85 आणि तिसऱ्याची भेटली आहे 82. तर 1, 2 आणि 4 राहिले होते आपल्याकडे रिमेनिंग. तर त्यांना आपण काय केलं F3 सोबत कंबाईन केलं आणि त्यांच्या ॲक्युरेसी काढल्या. बेस्ट कॉम्बिनेशन कोणतं आहे ते पाहणार आपण. सगळ्यात जास्त कशाची ॲक्युरेसी आहे तर F3 प्लस F1ची आपल्याला भेटत आहे. तर तो काय घेणार आपण F3 सोबत F1 आपल्याला जास्त बेटर रिझल्ट देत आहे म्हणून आपण F1ला काय करणार एम्प्टी सेटमध्ये ॲड करणार. F3 नंतर आला आहे F1. त्यानंतर ही जी प्रोसेस आहे ही आपण काय करणार स्टेप 3 मध्ये कंटिन्यू करणार. आता काय करणार रिमेनिंग आपल्याकडे 2च उरले F2 आणि F4. तर त्यांना आपण काय करणार आधीच्या याच्यामध्ये ॲड करणार आणि त्यांची टेस्ट करणार परत एकदा. त्यांची फीचर्स जे असतील ते आपण ॲक्युरेसी टेस्ट करणार. जो सगळ्यात जास्त आपल्याला रिझल्ट देईल, समजा F2 इथे 92% देत आहे आपल्याला, तर सगळ्यात जास्त हा देत आहे म्हणून आपण काय करणार तो कॉम्बिनेशन इथे सिलेक्ट करणार, तो आपल्यासाठी बेस्ट असेल. तर F2 आपण काय करणार इथे एम्प्टी सेटमध्ये काय करणार सिलेक्ट करणार, ॲड करणार. इफ ॲडिंग अनदर फीचर डज नॉट इम्प्रूव्ह द मॉडेल. आता लास्टचा फीचर जर आपण याच्यामध्ये ॲड केला तर तो काय आहे यूजलेस आहे, कारण त्याने काही आपल्याला जास्त फरक नाही पडणार म्हणून आपण काय करणार आहे इथे स्टॉप करणार आहे. तर अशा प्रकारे हे काय करतं वर्क करतं तुमचं यस. तर हे झालं त्याचं सिम्पल एक्झाम्पल विथ स्टेप्स. तर तुम्हाला स्टेप विचारल्या तरी हेच लिहायचं आहे आणि एक्झाम्पल विचारलं तरी तुम्ही हेच तिथे लिहू शकता. त्यानंतर दुसरा आहे तो तुमचा सिक्वेन्शियल बॅकवर्ड सिलेक्शन. आता सिक्वेन्शियल बॅकवर्ड सिलेक्शन म्हणजेच काय, बॅकवर्ड सिलेक्शन वर्क्स ऑन द इन अपोजिट डायरेक्शन. तुमचा जो पहिला होता फॉरवर्ड त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये हा काय करतो वर्क करतो. इट स्टार्ट विथ ऑल फीचर्स. याच्यामध्ये सगळे फीचर्स ऑलरेडी असतात पण याच्यामध्ये काय करतो आपण रिमूव्ह करतो लिस्ट यूजफुल फीचर्स ॲट अ वन टाईम. तर एका टायमाला आपण त्याच्यामधून काय करत असतो तिथे एक फीचर्स तिथे लिस्ट यूजफुल फीचर्स काय करत असतो रिमूव्ह करत असतो तुमच्या डेटामधून. तर अशा प्रकारे हे काय करतं वर्क करतं. वी स्टार्ट विथ अ फुल. तुमच्याकडे जेवढे पण फीचर्स असतील त्या सगळ्यांपासून स्टार्ट करतो. त्यानंतर रिमूव्ह करतो आपण वर्स्ट फीचर्स जे असतील ते 1 बाय 1 काय करतो रिमूव्ह करतो. सगळ्यात पहिलं जे वर्स्ट फीचर असेल सगळ्यात जास्त ते रिमूव्ह करतो. त्यानंतर नेक्स्ट वर्स्ट फीचर तिथे रिमूव्ह करतो आणि ही प्रोसेस कंटिन्यू केली जाते म्हणून यांना बॅकवर्ड सिलेक्शन टेक्निक असं आपण बोलतो. आणि हे सिक्वेन्शियली होतं 1 बाय 1. स्टार्ट विथ ऑल फीचर्स, रिमूव्ह फीचर करतं 1 बाय 1. त्यानंतर टॉप टू डाऊन आहे हे आणि रिमूव्ह द फीचर्स हुज रिमूव्हल हर्ट्स परफॉर्मन्स लिस्ट. ते फीचर आपण रिमूव्ह करतो जे सगळ्यात जास्त परफॉर्मन्स आपल्याला नाही देत किंवा वर्स्ट फीचर्स जे आहेत ते आपण रिमूव्ह करतो. स्टॉप व्हेन डिझायर फीचर्स नंबर ऑफ फीचर्स रिमेन. तर कधी आपण स्टॉप केलं पाहिजे जेव्हा आपल्याकडे डिझायर फीचर्स तिथे तुमच्या लिस्टमध्ये असतील तेव्हा आपण या प्रोसेसला स्टॉप करणार. तर हा आहे तुमच्या सिक्वेन्शियल बॅकवर्ड सिलेक्शनचा आयडिया. तर याचं पण एक एक्झाम्पल आहे, सेम एक्झाम्पल आपण घेतलेला आहे इथे. आणि आपल्याकडे काय आहे वी हॅव 4 फीचर्स F1, F2, F3 आणि F4. स्टडी हवर, अटेंडन्स, प्रिव्हियस मार्क्स आणि स्लीप हवर. तर हे 4 फीचर्स आपण घेतलेले आहेत. मग स्टार्ट करणार आपण ऑल फीचर्स. आता आपल्याकडे सिलेक्टेड आहेत 4च्या 4 फीचर्स आहेत आपल्याकडे. सपोज द मॉडेल गिव्स 93% ॲक्युरेसी आपल्याला मॉडेल देत आहे आपला. मग आपण काय करणार नाव रिमूव्ह इच फीचर्स 1 ॲट अ टाईम अँड चेक द परफॉर्मन्स. आता ॲट अ टाईम आपण एक फीचर याच्यामधून काय करणार आहे रिमूव्ह करणार आहे आणि त्याचं जे परफॉर्मन्स आहे ते चेक करणार आहे. समजा आपण F1 जर रिमूव्ह केलं तर त्याचं परफॉर्मन्स आपल्याला काय भेटेल इथे ॲक्युरेसी फॉल्स 93% टू 82%. तर इथे तुमची जी आधी ॲक्युरेसी होती 93%, जर आपण F1ला रिमूव्ह केलं तर ती ॲक्युरेसी समजा आपली चालली आहे 82% वरती. तर 11%ने इथे डिक्रीज झालेलं आहे. तर हे आपण काय करणार प्रत्येक फीचरसाठी काय करणार आहे चेक करणार आहे. जर आपण F2 रिमूव्ह केला तर 88 आपल्याला तिथे भेटेल. त्यानंतर F3 जर रिमूव्ह केला तर तिथे 78 भेटेल. F4 जर रिमूव्ह केला तर तिथे 92 भेटेल. तर असं काय करतं तुमचं जे मॉडेल आहे ते डिक्रीज करत जातं तुमच्या ॲक्युरेसीला. इथे तुम्ही बघू शकता F1 जो आहे तो तुमचा डिक्रीज करेल 11%ने, F2 जो आहे तो 5%ने, F3 जो आहे तो 15%ने आणि
F4 जो आहे तो 1%ने अशा प्रकारे काय करतं डिक्रीज करतं तुमच्या ॲक्युरेसीला मॉडेल. मग आपण काय करणार इथे रिमूव्हिंग F4 कॉजेस द स्मॉलेस्ट डिक्रीज. F4ला जर रिमूव्ह केलं तर तो सगळ्यात कमी आपल्याला डिक्रीज तिथे देईल, स्मॉलेस्ट डिक्रीज आपल्याला तिथे देईल. देअरफॉर आपण काय करणार आहे F4 इज द लेस्ट युजफुल फीचर. मग तो सगळ्यात लिस्ट युजफुल फीचर आहे तो रिमूव्ह केला तर आपल्याला सगळ्यात कमी डिफरन्स तिथे भेटेल आपल्या मॉडेलमध्ये. म्हणून आपण काय करणार F4ला काय करणार आहे रिमूव्ह करणार आहे. त्यानंतर स्टेप 2 मध्ये काय करणार आहे आपण रिमूव्ह अनादर फीचर. तसंच आपण प्रत्येक फीचर्सला परत एकदा काय करणार आहे रिमूव्ह करून पाहणार आहे आणि त्याची टेस्ट करणार आहे ॲक्युरेसी. तर इथे आपल्याला ॲक्युरेसी भेटत आहे. त्यानंतर रिमूव्हिंग F2 आपण काढणार कारण त्याची ॲक्युरेसी त्याचे जे डिक्रीज आहे ते सगळ्यात कमी आपल्याला भेटत आहे. म्हणून आपण F2ला पण तिथे काय करणार आहे रिमूव्ह करणार. मग तुमच्याकडे सिलेक्टेडमध्ये राहणार F1 आणि F3 असं कंटिन्यू करत आपण काय करणार आहे F1 आणि F3 तुमचा समजा 88% तुम्हाला देत आहे. इफ रिमूव्हिंग अनादर फीचर कॉजेस द सिग्निफिकंट डिक्रीज. तर याच्यामधून जर आपण इथे याच्यामधून पण आपण एखादा फीचर जर रिमूव्ह केला तर तिथे आपल्याला तिथे कॉजेस द सिग्निफिकंट डिक्रीज आपल्याला तिथे भेटेल. म्हणून आपण काय करणार इथेच स्टॉप करणार तुमच्या प्रोसेसला. मग फायनल फीचर्स कोणकोणते भेटले F1 आणि F3. F1 काय होता आपला स्टडी हवर्स होता आणि दुसरा F3 काय होता आपला F3 होता तिथे प्रिव्हियस मार्क्स. तर हे आपण सिलेक्ट करणार 2 फीचर्स. तर अशा प्रकारे तुमचं जे बॅकवर्ड आहे ते काय करतं वर्क करतं. त्यानंतर तिसरी जी मेथड आहे ती बघायची होती आपल्याला एम्बेडेड मेथड. आता एम्बेडेड मेथड म्हणजेच काय आर द फीचर सिलेक्शन टेक्निक इन विच फीचर सिलेक्शन हॅपन्स ऑटोमॅटिकली ॲज अ पार्ट ऑफ अ मशीन लर्निंग मॉडेल ट्रेनिंग प्रोसेस. तुमचा मशीन लर्निंग मॉडेल जो आहे तो ट्रेनिंग प्रोसेसमध्ये असेल तेव्हा काय करणार आपण तो जो मॉडेल असेल तो ऑटोमॅटिकली सिलेक्ट करतो तुमच्या फीचर्सला. तर त्यालाच आपण एम्बेडेड मेथड असं बोलतो. सिम्पलमध्ये बघायचं झालं तर द ML मॉडेल इट सेल्फ आयडेंटिफाय विच फीचर्स आर मोर इम्पॉर्टंट व्हाईल इट इज बिंग ट्रेन. जेव्हा आपण ट्रेन करत असतो तेव्हा जे इम्पॉर्टंट फीचर्स असतील ते आयडेंटिफाय करतं तुमचं जे मॉडेल आहे ते आणि ऑटोमॅटिकली तिथे जे फीचर्स असतात ते सिलेक्ट केले जातात. याचं एक्झाम्पलमध्ये डिसिजन ट्री तुम्ही घेऊ शकता. सपोज वी वॉन्ट टू प्रेडिक्ट वेदर अ स्टुडंट विल पास ऑर अ फेल. तुमचा स्टुडंट पास होणार आहे की फेल होणार आहे हे जर आपल्याला प्रेडिक्ट करायचं असेल तर आपण काय करणार आहे डिसिजन ट्रीचा इथे यूज करू शकतो. समजा तुमच्याकडे 4 फीचर्स आहेत स्टडी अवर, अटेंडन्स, प्रिव्हियस मार्क्स आणि फेवरेट कलर. तर याच्यामध्ये काय करणार आहे अ डिसिजन ट्री काय करेल ऑटोमॅटिकली चूज करेल याच्यामधले जे फीचर्स असतील जे तुम्हाला मोस्ट युजफुल डिसिजन तिथे देत असतील तुमच्या जास्त आउटपुटसाठी. तर तेच फीचर्स इथे सिलेक्ट केले जातील जसं की F1 स्टडी हवर, त्यानंतर अटेंडन्स आणि प्रिव्हियस मार्क्स. तर हे फीचर्स तिथे ऑटोमॅटिकली सिलेक्ट केले जातील तुमच्या मशीन लर्निंग मॉडेलकडून. एक्झाम्पल बघायचं झालं तर इथे ट्री लाईक अ स्ट्रक्चर असतं तुमच्या डिसिजन ट्रीचं. ते काय करतं ऑटोमॅटिकली सिलेक्ट करतं सगळ्यात जास्त वाल्या तुमच्या याला. तर तो सगळ्यात आधी विचारेल की तुमचा जे फर्स्ट होता तुमचा जो फर्स्ट फीचर होता स्टडी हवर तो सगळ्यात जास्त यूजफुल आहे का. तर हो असेल तर मग तो काय करेल अटेंडन्सला पण विचारेल. तर अशा प्रकारे तो काय करतो डिसिजन तिथे विचारत असतो. जर नसेल तर तो डायरेक्ट फेल होईल. जर लो असेल अटेंडन्स तर तो फेल होईल आणि हाय असेल तर पास होईल. तर असे डिसिजन्स तो घेत असतो ऑटोमॅटिकली. तर तुमचं स्टडी हवर्स आणि अटेंडन्स हे काय केले जातात सिलेक्ट केले जातात ऑटोमॅटिकली बिकॉज दीज फीचर्स प्रोव्हाइड युजफुल इन्फॉर्मेशन फॉर द प्रेडिक्टिंग रिझल्ट. तर प्रेडिक्टिंग रिझल्ट करण्यासाठी आपल्याला मोस्ट युजफुल इन्फॉर्मेशन हेच फीचर्स आपल्याला देतात म्हणून हे काय केले जातात सिलेक्ट केले जातात ऑटोमॅटिकली तुमच्या मॉडेलकडून. तर अशा प्रकारे एम्बेडेड मेथड ही यूज केली जाते. त्यानंतर 7वा जो टॉपिक आहे आपल्या युनिटचा तो आहे स्टॅटिस्टिकल फीचर इंजिनिअरिंग. तर हा आपल्याला कव्हर करायचा आहे. तर याच्यामध्ये काय काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. स्टॅटिस्टिकल फीचर इंजिनिअरिंग मीन्स क्रिएटिंग युजफुल न्यूमेरिकल फीचर्स फ्रॉम रॉ डेटा बाय यूजिंग द सिम्पल स्टॅटिस्टिकल ऑपरेशन सच ॲज. वेगवेगळे जे तुमचे स्टॅटिस्टिकल ऑपरेशन आहे त्याचा यूज करून आपण काय करत असतो तुमच्या रॉ डेटामधून न्यूमेरिकल फीचर्स जे असतात ते युजफुल फीचर्स आपण तिथे काय करत असतो काढत असतो. तर यालाच आपण स्टॅटिस्टिकल फीचर इंजिनिअरिंग असं बोलतो. तर त्याच्यामध्ये स्टॅटिस्टिकल ऑपरेशन जे यूज केले जातात ते कोणकोणते असतात काउंट असतात, लेंथ असते, मीन असते, मीडियन असते आणि मोड असते. तर हे सगळे जे आहेत हे सगळे यूज केले जातात ऑपरेशन्स तुमच्या स्टॅटिस्टिकल फीचर इंजिनिअरिंगमध्ये. इट हेल्प्स कन्वर्ट रॉ डेटा ऑर अ रिपीटेड डेटा इंटू स्मॉल मिनिंगफुल फीचर्स वेक्टर दॅट कॅन बी इझिली यूज बाय द ML मॉडेल. तर ML मॉडेलला हे खूप इझिली यूज करता येतात म्हणून काय करतो आपण याला यूज करत असतो.
तर हे काय करतात, रॉ डेटा किंवा रिपीटेड डेटाला स्मॉल आणि मिनिंगफुल फीचर्समध्ये कन्वर्ट करतं. तर अशा प्रकारे हे वर्क करतं. याच्यामध्ये बघायचं झालं तर कोणकोणते आहेत ते, तर सगळ्यात पहिला येतो काउंट बेस फीचर्स क्रिएशन. तर काउंट बेस जो आहे तो काय आहे, एक फीचर आहे जो काय करतो, काउंट बेस फीचर आहे एक, इज क्रिएटेड बाय कंटिन्यूइंग हाऊ मेनी टाइम्स समथिंग ऑकर. तर किती वेळा काही ऑकर झालेला आहे त्याच्या बेसिसवरती हा काय करत असतो, तुमचे जे फीचर्स असतात त्यांना सिलेक्ट करत असतो. सपोज अ स्टुडंट हॅज अटेंडेड क्लासेस, तुमचा जो स्टुडंट असेल त्यांनी क्लासेस अटेंड केले असतील त्याचा जो डेटा आहे तो आपण इथे बघत आहोत. तर मंडेला प्रेझेंट होता, ट्यूजडेला प्रेझेंट होता, त्यानंतर वेनसडेला अब्सेंट होता, थर्सडेला प्रेझेंट आणि फ्रायडेला प्रेझेंट. तर 4 वेळा तो प्रेझेंट होता आणि 1 वेळा तिथे अब्सेंट होता. तर नंबर ऑफ क्लासेस किती अटेंड केले त्याने 4, आणि अटेंडन्स किती झाली त्याची काउंट 4 वेळा. हिअर 4 बिकम्स द फीचर फॉर द ML मॉडेल. तर हा जो 4 आहे हा काय झाला तुमचा ML मॉडेलसाठी एक फीचर झाला. तर 4ला काय झालं, एक फीचर तिथे त्याने सिलेक्ट केलेलं आहे. तर अशा प्रकारे जे काउंटमध्ये येतात, काउंट बेस फीचर, तर त्याच्यामध्ये हे येतात. अदर एक्झाम्पल बघायचे झालं तर नंबर ऑफ परचेसेस मेड बाय द कस्टमर, त्यानंतर नंबर ऑफ वर्ड्स इन अ रिव्ह्यू, त्यानंतर नंबर ऑफ टाइम्स अ युजर व्हिजिटेड अ वेबसाईट. तर याच्यामध्ये न्यूमेरिकल व्हॅल्यूज येतात, काउंट केले जातात, ते याच्यामध्ये येतात काउंट बेसमध्ये. त्यानंतर येतं लेंथ बेस फीचर क्रिएशन. आता याच्यामध्ये फीचर क्रिएशनमध्ये लेंथ बेस जे असतात ते काय रिप्रेझेंट करतात, द साईज ऑर द लेंथ ऑफ अ समथिंग. तर कशाची पण लेंथ किंवा साईज हे काय करत असतात, रिप्रेझेंट करत असतात. सपोज अ कस्टमर राईट्स अ रिव्ह्यू, तुमचा कस्टमर जो आहे तो समजा एखादा रिव्ह्यू राईट करत आहे, द प्रोडक्ट इज अ व्हेरी गुड. तर हा रिव्ह्यू तिथे आलेला आहे तुमच्या कस्टमरकडून. मग तुम्ही काय करणार, नंबर ऑफ कॅरेक्टर आणि वर्ड्स कॅन बी कॅल्क्युलेटेड. त्याच्यामध्ये नंबर ऑफ कॅरेक्टर आणि वर्ड किती आहे ते कॅल्क्युलेट करणार. इफ वी काउंट द वर्ड, किती वर्ड आहेत रिव्ह्यूमध्ये, तुमच्या रिव्ह्यूच्या लेंथमध्ये 5 वर्ड आहेत. तर 5 जो झाला तो तुमचा एक फीचर झाला. तर अशा प्रकारे फीचर क्रिएशनमध्ये याचा लेंथ बेस आपण यूज करत असतो. अदर एक्झाम्पल याचे बघायचे झालं तर लेंथ ऑफ एन ईमेल, ईमेलची लेंथ तुमची, त्यानंतर प्रोडक्ट रिव्ह्यूची लेंथ, त्यानंतर ड्युरेशन ऑफ अ फोन कॉल, लेंथ ऑफ एन अ पर्सन नेम. तर अशा प्रकारे लेंथ बेस फीचर जे आहे ते वर्क करत असतं. त्यानंतरचं येतं मीन बेस फीचर. आता मीन बेस फीचर कसं असतं, मीन्स द ॲव्हरेज ऑफ अ ग्रुप ऑफ अ व्हॅल्यू. तर ग्रुपच्या ॲव्हरेजची जी व्हॅल्यू असेल त्याला आपण मीन बोलत असतो. तर मीनचा फॉर्म्युला काय आहे, सम ऑफ ऑल व्हॅल्यूज डिवायडेड बाय नंबर ऑफ व्हॅल्यूज. तर जितक्या पण व्हॅल्यूज असतील तुमच्या ग्रुपमध्ये त्या व्हॅल्यूजचं सम करायचं आहे, डिवायडेड बाय किती नंबरच्या व्हॅल्यू होत्या त्यांना डिवाइड करायचं आहे. एक्झाम्पलमध्ये समजा तुमच्याकडे मार्क्स आहेत वेगवेगळे 60, 70 आणि 80. तर या तिघांची तुम्ही काय करणार, आधी ॲडिशन करणार आणि 3 व्हॅल्यूज होत्या तुमच्याकडे म्हणून 3ने काय करणार, डिवाइड करणार. तर ॲन्सर येईल 70. तर 70 झालं तुमचं मीन मार्क्स. द व्हॅल्यू 70 कॅन बी यूज ॲज अ फीचर. तर 70 झाली तुमची एक फीचर. त्यानंतर मीडियन बेस फीचर बघायचं झालं तर मीडियन इज अ मिडल व्हॅल्यू आफ्टर अरेंजिंग द डेटा इन असेंडिंग ऑर्डर. तर आपल्याला सॉर्ट करतो आपण डेटाला असेंडिंग ऑर्डरमध्ये आणि त्याच्यानंतर जी मिडलला व्हॅल्यू असेल तिला आपण काय करतो, मीडियन म्हणून घेतो आणि ते तुमचं काय असेल, फीचर असेल. एक्झाम्पलमध्ये बघायचं झालं तर इथे मार्क्स दिलेले आहेत तुम्ही वेगवेगळे, त्याच्यामध्ये मिडलला जो एलिमेंट असेल तुमचा 70, तर 70 काय झाला तुमचा मीडियन झाली. त्यानंतर इफ देअर आर इव्हन नंबर्स जर असतील तर तुम्हाला मधले जे 2 आहेत त्यांची बेरीज करून त्याला 2ने डिवाइड करायचं आहे आणि जे पण ॲन्सर येईल ते असेल तुमची मीडियन. तर हे झाले फीचर्स 65 आणि 70. तर हे झाले तुमचे फीचर्स. त्यानंतरचा येतो मोड बेस फीचर. आता मोड बेस फीचर काय करतो, मोड करतो जे सगळ्यात जास्त ऑकर झालेले असतील तुमच्या डेटा सेटमध्ये त्यांना तो ऑकर करतो आणि मोस्ट फ्रिक्वेंटली जे ऑकर झालेले असतील ते काय असेल तुमचं ॲन्सर असेल, तोच तुमचा मोड असेल आणि तेच तुमचं फीचर असेल. सपोज एक्झाम्पलमध्ये बघायचं झालं तर मार्क्स आहेत तुमच्याकडे, इथे 70 बघायचं झालं तर 1 वेळा, 2 वेळा आणि 3 वेळा इथे ऑकर झालेला आहे. तर सगळ्यात जास्त 70 हा इथे आलेला आहे म्हणून 70ला आपण काय करणार, सिलेक्ट करणार. तर मोड झाला तुमचा 70 आणि 70 हा काय असतो, तुमचं जे 70 आहे हा न्यूमेरिकल व्हॅल्यू आहे, पण तुमचा जो मोड आहे तो कशासाठी यूजफुल करतो सगळ्यात जास्त, कॅटेगरिकल डेटासाठी. तर कॅटेगरिकल डेटाचं एक्झाम्पल बघायचं झालं तर इथे तुम्ही कलर्स घेऊ शकता. कलर्समध्ये जो रेड आहे तुमचा तो 3 वेळा रिपीट झालेला आहे, तर 3 वेळा सगळ्यात जास्त आलेला आहे म्हणून तुमच्या मोडची व्हॅल्यू झाली रेड. तर रेड झालं हे एक फीचर किंवा 70 झालं हे एक फीचर. तर अशा प्रकारे फीचर्स जे असतात वेगवेगळे, जसं की मोड बेस झालं, त्यानंतर मीडियन बेस, त्यानंतर मीन बेस, लेंथ बेस किंवा काउंट बेस. तर हे सगळे जे आहे हे फीचर इंजिनिअरिंगमध्ये येतात तुमचे.
तर फीचर इंजिनिअरिंग आलं की तुम्हाला हे काय करायचे आहेत, एक्सप्लेन करायचे आहेत वन बाय वन. तर तुम्हाला हेडिंग लक्षात ठेवायचं आहे आणि त्याच्यामधले कन्सेप्ट जे आहेत ते समजून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर इथे बघायचं झालं तर एक PYQ आहे तुमच्या क्वेश्चन पेपरमधला, जो इथे दिलेला आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, PYQमध्ये मीन काढायचं आहे, मीडियन काढायचं आहे आणि मोड काढायचं आहे तुम्हाला या डेटासाठी. तर तुम्ही काय करणार, गिवन डेटा काय करणार आहे तिथे सगळ्यात आधी लिहून घेणार आहे. तर याच्यामध्ये 50 व्हॅल्यूज तुम्हाला दिसत आहे. तर एका कॉलममध्ये किती 5 व्हॅल्यूज आहेत, तर इथे 10 कॉलम आहे म्हणजेच 50 व्हॅल्यू इथे आपल्याला दिलेले आहेत. तर तुम्ही रो वाईज लिहून घेणार, रो 1मध्ये किती व्हॅल्यूज आहे, त्यानंतर रो 2मध्ये किती व्हॅल्यूज आहे, रो 3मध्ये किती व्हॅल्यू आहे, रो 4मध्ये किती व्हॅल्यू आहे आणि रो 5मध्ये किती व्हॅल्यूज आहे आणि ची व्हॅल्यू किती येईल, 50 येईल. तर 50 येईल तुमची टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहे त्याच्यामध्ये किंवा व्हॅल्यूज किती आहे त्याच्यामध्ये, तर 50 आहे तर ची व्हॅल्यू 50 येणार. तर गिव्हन लिहिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात पहिली स्टेप जी असेल ती काय करायचं आहे, मीन फाइंड करायचं सांगितलं आहे. तर मीन फाइंड करण्यासाठी कॅल्क्युलेट करायचं आहे तुम्हाला मीन. तर मीनचा फॉर्म्युला काय आहे, समेशन करायची सगळ्या एलिमेंट्सची आणि ते व्हॅल्यूजची आणि त्याच्यानंतर डिवाइड करायचं आहे n ने. तर n आपल्याकडे 50 आहे आणि नंबर ऑफ व्हॅल्यूज किती आहे त्यांची सम करायची आहे. तर या सगळ्यांची समेशन तुम्हाला करायची आहे. तर रो वाईज जायचं आहे तुम्हाला, रोची काय करायची, एक रोची तुम्हाला समेशन करायची. तर सगळ्यात पहिला जो रो आहे तुमचा हा क्वेश्चन पेपरमध्ये दिलेला, या सगळ्यांची समेशन तुम्हाला करायची आहे. तिथे आन्सर येईल तुमचं 533. त्यानंतर तसंच रो 2, रो 3, रो 4 आणि 5 सगळ्यांची समेशन करून तुम्हाला काय करायचं आहे, त्याचा रिझल्ट इथे लिहायचा आहे. त्यानंतर हे जे फायनल आन्सर आलेले आहेत तुमचे त्यांची परत टोटल समेशन करायची आहे तुम्हाला आणि तुमचं जे फायनल आन्सर येईल 2882 त्याला डिवाइड करायचं आहे n ने. तर अशा प्रकारे तुमचा जो मीन असेल त्याचा फायनल रिझल्ट तुम्हाला भेटेल. तर मीन आला तुमचा 57.64. तर हा झाला मीन. सगळ्यांची समेशन करून तुम्हाला काय करायची, या पूर्ण टेबलच्या व्हॅल्यूजची समेशन करून किती एलिमेंट आहेत त्याच्यामध्ये त्यांनी डिवाइड करायचं असतं. तर तो झाला तुमचा मीन. आता मीन झाल्यानंतर तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं सांगितलं आहे, मीडियन. आता मीडियन म्हणजेच काय, असेंडिंग ऑर्डरमध्ये तुम्हाला 50च्या 50 व्हॅल्यू ज्या आहेत त्या सॉर्ट करायच्या आहेत असेंडिंग ऑर्डरमध्ये. तर तुम्ही काय करणार, लोपासून तर हायेस्टपर्यंत काय करणार आहे, असेंडिंग ऑर्डरमध्ये त्यांना लावणार आहे. त्यानंतर अरेंज केल्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं आहे, सिन्स n = 50 आहे आपल्याकडे, 50 आहे म्हणजेच इवन नंबर आहे तुमच्याकडे, इवन नंबर आहे. तर तुम्ही कसं कॅल्क्युलेट करणार तुमचा मीडियन. तर मीडियन जो असेल तुमचा तो या पूर्ण डेटामधून काय असेल, तुमच्या ज्या मीडियम म्हणजेच मधल्या ज्या 2 व्हॅल्यूज असतील त्यांची समेशन करून तुम्ही डिवाइड करणार 2 ने. तर अशा प्रकारे आपण मीडियन फाइंड करतो. जर ऑड असता तर मीडियमला आपल्याला एकच एलिमेंट भेटला असता आणि तोच आपला मीडियन असती. पण इथे 2 व्हॅल्यूज येत आहे, दोघांची आपल्याला काय करायची, इथे समेशन करायची आहे आणि 2 ने काय करायचं आहे, डिवाइड करायचं आहे. तर आपल्याला 56 व्हॅल्यू भेटेल तिथे. तर 56 व्हॅल्यू ही काय झाली तुमची मीडियन. त्यानंतर कॅल्क्युलेट करायचं आहे मोड. आता मोड कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय करतो, जे सगळ्यात जास्त रिपीट झालेले ते कॅल्क्युलेट करतो. तर मोड करायसाठी आपण काय करतो, व्हॅल्यूज दॅट ऑकर मोस्ट फ्रिक्वेंटली. तर त्या सगळ्यात जास्त फ्रिक्वेंटली तिथे ऑकर झालेल्या असतील त्यांना काय करतो आपण, तिथे चेक करतो. मग चेक करायची आहे फ्रिक्वेन्सी आपल्याला. तर रिपीटेड व्हॅल्यूज कोणकोणत्या आहेत, 46 रिपीट झालेला आहे 3 टाइम्स तुमच्या रो 1, रो 2 आणि रो 5मध्ये. त्यानंतर 89 तिथे काय झालेलं आहे, रिपीट झालेलं आहे 3 टाइम्स रो 2, रो 3 आणि रो 4मध्ये. त्यानंतर 99 टाइम्स रिपीट झालेलं आहे 3 टाइम्स, 99 हे रिपीट झालेलं आहे 3 टाइम्स रो 2, रो 3 आणि रो 4मध्ये. तर अशा प्रकारे या 3 व्हॅल्यूज ज्या आहेत त्या सगळ्यात जास्त इथे रिपीट झालेल्या आहेत 3 टाइम इथे तुमच्या रोजमध्ये. तर ऑल अदर रिपीटेड व्हॅल्यूज ज्या असतील तुमच्या त्या काय करणार, तुम्ही लिहून घेणार आहे. अपियर्स ओनली 2 टाइम्स. तर या ज्या दुसऱ्या व्हॅल्यूज आहेत तुमच्या सगळ्या त्या 2 टाइम तिथे रिपीट झालेल्या आहेत. तर बाकीच्या ज्या आहेत त्या 3 टाइम्स रिपीट झालेल्या आहेत त्या तुम्ही काय करणार, मोड म्हणून तिथे लिहिणार. आणि 3 व्हॅल्यू मोड म्हणून तुमच्या आलेल्या आहेत म्हणून त्याला काय बोलणार आपण, तुमचा डेटा हा ट्राय मॉडेल तिथे आहे, हॅज अ 3 मोड्स. याला 3 मोड आलेले आहेत जे 3 टाइम्स तुमच्या डेटामध्ये ऑकर झालेले आहेत तिथे आलेले आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, इथे सगळ्यात पहिले मीन फाइंड करायचं आहे समेशन करून, n ने त्याला डिवाइड करायचं आहे. त्यानंतर मीडियन फाइंड करायचं आहे, एकदम सिंपल आहे, जे मधला असेल तोच तुमचा मीडियन असेल. त्यानंतर कॅल्क्युलेट करायचं आहे तुम्हाला मोड. तर मोडमध्ये जे सगळ्यात जास्त अपियर झालेले असतील तो राहील तुमचा मोड. तर सिम्पली तुम्हाला हेच कॅल्क्युलेट करायचं होतं. त्यानंतरचा पॉईंट येतो 8वा, मल्टी डायमेन्शनल स्केलिंग. तर MDS आपण त्याला बोलतो. आता मल्टी डायमेन्शनल स्केलिंग म्हणजेच काय, मल्टी डायमेन्शनल स्केलिंग म्हणजेच इज अ डायमेन्शनॅलिटी रिडक्शन टेक्निक यूज टू रिप्रेझेंट हाय डायमेन्शनल डेटा इन अ लोअर डायमेन्शनल स्पेस, युजली 3D और 2D. तर अशा प्रकारे आपण काय करतो, रिप्रेझेंट करतो तुमच्या हाय डायमेन्शनल डेटाला लो डायमेन्शनल स्पेसमध्ये.
तर त्यालाच आपण डायमेन्शनॅलिटी रिडक्शन असं बोलतो आणि हा कन्सेप्ट मल्टी डायमेन्शनल स्केलिंगमध्ये येतो. द मेन गोल काय आहे तुमच्या मल्टी डायमेन्शनल स्केलिंगचा इज प्रिझर्व द डिस्टन्स ऑर अ सिमिलॅरिटी बिटवीन द डेटा पॉईंट्स. तर याच्यामध्ये काय करायचं आहे, डिस्टन्स आणि सिमिलॅरिटी जी असेल तुमच्या डेटा पॉईंट्सची ती तुम्हाला प्रिझर्व करायची असते याच्यामध्ये. व्हाय दिस MDS यूज, तर आपण याचा यूज का केला पाहिजे, हेल्प्स व्हिज्युअलाइज हाय डायमेन्शनल डेटा. तर हाय डायमेन्शनल डेटा हा व्हिज्युअलाइज करण्यासाठी हेल्प करतं म्हणून आपण याचा यूज केला पाहिजे. मेक इट इझियर टू आयडेंटिफाय क्लस्टर अँड पॅटर्न्स. क्लस्टर आणि पॅटर्न्स जे असतील तुमच्या डेटामधले ते इझिली आयडेंटिफाय करण्यासाठी हे काय करतं, हेल्प करतं. प्रिझर्व्स द सिमिलॅरिटी डिस्टन्स रिलेशनशिप बिटवीन द डेटा पॉईंट्स. तर डेटा पॉईंट्समधले जे रिलेशनशिप असतात किंवा सिमिलॅरिटी असते ती प्रिझर्व करण्यासाठी आपण याचा यूज करतो. युजफुल वेन वी यूज डिस्टन्स ऑर सिमिलॅरिटी इन्फॉर्मेशन रॅदर दॅन द ओरिजिनल फीचर व्हॅल्यूज. तर ओरिजिनल फीचर व्हॅल्यूजचा यूज न करता आपण काय करत असतो, डिस्टन्स आणि सिमिलॅरिटी इन्फॉर्मेशनवरती जेव्हा फोकस येतो तेव्हा हे मल्टी डायमेन्शनल स्केलिंग जे आहे हे सगळ्यात जास्त यूजफुल असतो. तर अशा प्रकारे याचा यूज आपल्याला लागतो. तर याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर सपोज आपल्याकडे 3 सिटीज आहे, पुणे, मुंबई आणि दिल्ली. तर आपण काय करणार, याच्यामधलं डिस्टन्स बघणार. पुणे आणि मुंबईमधलं डिस्टन्स 150 आहे, पुणे आणि दिल्लीचं डिस्टन्स 1400 किलोमीटर आहे आणि मुंबई आणि दिल्लीचं डिस्टन्स 1400 किलोमीटर आहे. तर तुमचा जे मल्टी डायमेन्शनल स्केलिंग आहे ते काय करणार, टेक्स दीज डिस्टन्सेस अँड क्रिएट द 2D मॅप. तर तो काय करणार, 2D मॅप तिथे क्रिएट करणार या डिस्टन्सेसचा. त्यानंतर गोल काय असेल त्याचा, सिटी दॅट क्लोज टू द ओरिजिनल डेटा. तर ओरिजिनल डेटापासून जी सिटी क्लोज असेल रिमेन्स क्लोज इन अ 2D मॅप. तर ती तिथे 2D मॅपमध्ये पण क्लोज आली पाहिजे. जी ओरिजिनल डेटापासून दूर असेल सिटी ती 2D मॅपमध्ये पण तिथे दूर आली पाहिजे. तर हे काय करतं, अशा प्रकारे 2D मॅपमध्ये तुमचा जो डेटा असतो तो काय करतो, दाखवतो. सो मल्टी डायमेन्शनल स्केलिंग इज बेसिकली ट्राइंग टू क्रिएट अ लो डायमेन्शनल मॅप दॅट प्रिझर्व्स द ओरिजिनल रिलेशनशिप बिटवीन द डेटा पॉईंट्स. तर डेटा पॉईंट्सचे जे ओरिजिनल रिलेशनशिप असतात ते प्रिझर्व करायचं काम करतं तुमचं मल्टी डायमेन्शनल स्केलिंग. कशामध्ये, लो डायमेन्शनल मॅपमध्ये, जे 2D आणि 3D मध्ये आपण दाखवतो. तर अशा प्रकारे हे काय करतं, वर्क करतं आणि हे सिम्पल एक्झाम्पल मी तुम्हाला याचं दिलेलं आहे. त्यानंतर इम्पॉर्टंट फीचर्स काय काय आहेत तुमच्या याचे मल्टी डायमेन्शनल स्केलिंगचे, तर मल्टी डायमेन्शनॅलिटी रिडक्शन टेक्निक्स याच्यामध्ये यूज केली जाते. त्यानंतर मेनली यूज फॉर 2D और 3D व्हिज्युअलायझेशनसाठी याचा यूज केला जातो. मेनली प्रिझर्व करतं डिस्टन्सेस आणि सिमिलॅरिटी बिटवीन द डेटा पॉईंट्स. त्यानंतर डिस्टन्स आणि डिसिमिलॅरिटी मॅट्रिक्स पण यूज करतं. पॉईंट्स आर सिमिलर रिमेन क्लोज. जे पॉईंट्स हे सिमिलर असतील ते क्लोज इथे दाखवले जातात आणि जे डिसिमिलर असतील ते दूर दूर तिथे दाखवले जातात. यूजफुल फॉर आयडेंटिफाईंग पॅटर्न्स आणि क्लस्टर आयडेंटिफाय करण्यासाठी यूजफुल आहे. अनलाईक PCA, हे PCA सारखं न असता हे काय करतं, फोकस करतं तुमच्या डिस्टन्स आणि सिमिलॅरिटीवर, नॉट मॅक्झिमम व्हॅरियन्सवर. तर अशा प्रकारे हे याचे फीचर्स आहेत काही जे तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतरचा 9वा टॉपिक येतो या युनिटचा. लास्टचा जो टॉपिक आहे तुमचा तो आहे मॅट्रिक्स फॅक्टरायझेशन टेक्निक्स. तर कोणकोणते आहेत आणि हे काय आहे नेमकं याच्याबद्दल थोडंसं बघूयात. तर मॅट्रिक्स फॅक्टरायझेशन इज अ टेक्निक यूज टू ब्रेक अ लार्ज मॅट्रिक्स इंटू अ टू और मोर स्मॉलर मॅट्रायसेस. तर लार्ज एखादा मॅट्रिक्स आपल्याकडे दिलेला असेल तर याच्यामध्ये काय करतो आपण, लार्ज मॅट्रिक्सला डिवाइड करतो किंवा ब्रेक करतो आपण 2 किंवा 2 पेक्षा जास्त स्मॉल असलेल्या मॅट्रायसेसमध्ये आणि यालाच आपण मॅट्रिक्स फॅक्टरायझेशन असं बोलतो. इन मशीन लर्निंग मध्ये इट इज अ कॉमनली यूज इन रिकमेंडेशन सिस्टीम्स. तर तुमचे जे रिकमेंडेशन सिस्टीम असतात त्याच्यामध्ये कॉमनली यूज केलं जातं हे फॅक्टरायझेशन तुमच्या मॅट्रिक्सचं, टू प्रेडिक्ट मिसिंग रेटिंग्स अँड रिकमेंड आयटम्स टू युजर्स. तर मिसिंग रेटिंग जे असतात तुमच्या त्या प्रेडिक्ट करण्यासाठी आणि रिकमेंड करता तुमच्या युजर्सला जे तुम्हाला पाहिजेत असेल. तर ॲप्लिकेशन्स काय काय आहेत याचे, नेटफ्लिक्स आहे, ॲमेझॉन आहे, स्पॉटिफाय आहे. तर असे रिकमेंडेशन सिस्टीम जे आहेत तुमच्या त्या याचे ॲप्लिकेशन्स येतात. तर मूवी रेकमेंड करतं तुमचं नेटफ्लिक्स, त्यानंतर ॲमेझॉन जे आहे ते प्रोडक्ट तुम्हाला दाखवतं आणि स्पॉटिफाय म्युझिक तुम्हाला देतं. तर अशा प्रकारे काय आहे याचा यूज केला जातो. याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर सिम्पल एक्झाम्पल आहे मूवी रेटिंग मॅट्रिक्स आपण इथे बघत आहोत. युजर 1, युजर 2 आणि युजर 3चा आपण काय घेतलेला आहे, डेटा घेतलेला आहे आणि इकडे मूवी घेतलेला आहे, मूवी नंबर A, मूवी नंबर B आणि मूवी नंबर C. तर याच्या रेटिंग्स आपण इथे बघत आहोत.
तर काही ज्या रेटिंग्स आहेत, काही रेटिंग्स इथे मिसिंग आहेत. तुम्ही बघू शकता मूव्ही नंबर बी आणि मूव्ही नंबर सी मध्ये युजर 1ने काय केलेलं आहे, इथे मूव्ही नंबर सी ची रेटिंग दिलेली नाही आणि युजर 2ने इथे मूव्ही नंबर बी ची रेटिंग्स इथे दिलेली नाही, तर ते मिसिंग झाल्या. तर रो जो आहे तो युजर दाखवत आहे, कॉलम जो आहे तो मूव्हीज दाखवत आहे, व्हॅल्यूज ज्या आहेत त्या रेटिंग्स दाखवत आहेत तुम्हाला किती रेटिंग केलेली आहे त्या मूव्हीसाठी, आणि मिसिंग जे आहे ते क्वेश्चन मार्क जे आहे ते मिसिंग रेटिंग्स तिथे आहेत. मोस्ट युजर रेट ओनली द फ्यू मूव्हीज, सो द मॅट्रिक्स इज युजली स्पार्स. तर तिथे जे युजर्स असतात ते काय करतात, फ्यू मूव्हीजला रेटिंग करत असतात, म्हणून तुमचा जो मॅट्रिक्स असतो तो स्पार्स येतो. मॅट्रिक्स फॅक्टरायझेशन ब्रेक्स दिस लार्ज मॅट्रिक्स इंटू स्मॉलर मॅट्रिसेस. तर तुमचं जे मॅट्रिक्स फॅक्टरायझेशन ते काय करतं, या मोठ्या मॅट्रिक्सला काय करतं, स्मॉल मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट करतं किंवा ब्रेक करत असतं. आता त्याच्यानंतरचे जे कन्सेप्ट आहे याच्यामध्ये तो येतो कंटेंट बेस फिल्टरिंग. तर कंटेंट बेस फिल्टरिंग जे आहे याचं एक्झाम्पल येतं. तर कंटेंट बेस फिल्टरिंग इज अ रिकमेंडेशन टेक्निक दॅट रिकमेंड्स न्यू आयटम सिमिलर टू द आयटम्स टू अ युजर हॅज लाईक इन द पास्ट. म्हणजे काय करतं, तुमची एखादी रिकमेंडेशन सिस्टीम जी असते त्याच्यामध्ये तुम्ही जर एखादा पास्टमध्ये जर काही तिथे बघितलं असेल किंवा आयटम तिथे तुम्ही बघितला असेल, तर तशा प्रकारचे जे न्यू आयटम्स असतात सिमिलर, ते तुम्हाला तिथे रिकमेंड केले जातात. कशाच्या बेसिसवरती, कंटेंट बेस फिल्टरिंगच्या बेसिसवरती. तर हा कन्सेप्ट तुम्हाला विचारू शकतात तुमच्या पेपरमध्ये. तर एकदा PYQ मध्ये विचारला गेलेला होता, म्हणून मी हा इथे एक्सप्लेन करून तुम्हाला सांगत आहे. द मेन आयडिया काय आहे याचा, की इफ यू लाईक दिस टाईप ऑफ आयटम, तुम्ही जर एका टाईपचा आयटम जर तिथे लाईक करत असाल पास्टमध्ये, तर तुम्हाला ही टेक्निक काय करते, सिमिलर टाईपचे जे फीचर्स असतील किंवा दुसरे आयटम असतील ते काय करतं, तिथे सजेस्ट करतं किंवा रेकमेंड करत असतं. तर हा याचा मेन आयडिया आहे. तर याचं मूव्ही एक्झाम्पल तुम्ही बघू शकता, की विजय जो आहे तो मूव्हीज तिथे बघत आहे. तर मूव्ही नंबर ए जी आहे ती कशी आहे, ॲक्शन आणि ॲडव्हेंचरची आहे. मूव्ही नंबर बी जी आहे ती ॲक्शन आणि थ्रिलरची आहे. मूव्ही नंबर सी जी आहे ती ॲक्शन आणि ॲडव्हेंचरची आहे परत. तर मूव्ही ए आणि बी थोडीशी सिमिलर आहे, ॲक्शन आणि ॲडव्हेंचर. फक्त बी जी आहे ती ॲक्शन आणि थ्रिलरची येते. फ्रॉम धिस हिस्ट्री सिस्टीमला काय माहीत होईल, काय अंडरस्टँड करेल, तुमचा जो युजर आहे तो ॲक्शन, थ्रिलर आणि ॲडव्हेंचर अशा मूव्हीज बघत आहे. तर तुमची जी सिस्टीम आहे ती याला अंडरस्टँड करून काय करेल, नाऊ देअर आर 3 न्यू मूव्हीज तुम्हाला सजेस्ट करेल. मूव्ही नंबर डी, मूव्ही नंबर ई, मूव्ही नंबर एफ. आणि त्याच्यामध्ये ॲडव्हेंचर, ॲक्शन आणि हे जे असेल त्याच्या बेसिसवरती या मूव्हीज काय केल्या जातील, सिलेक्ट केल्या जातील. तर तुमची जी मूव्ही नंबर डी आहे त्याच्यामध्ये ॲक्शन आणि ॲडव्हेंचर येतं, ॲज कम्पेअर टू ई आणि एफमध्ये काय येतं, रोमॅन्स, ड्रामा आणि कॉमेडी आणि फॅमिली. तर हे दोघं जे आहेत हे डिफरंट आहेत. पण ॲक्शन आणि ॲडव्हेंचर जे आहे ते माझ्याला सूट होतं, कारण मी तशा टाईपच्या मूव्हीज बघत होतो पास्टमध्ये. तर तुमची जी सिस्टीम आहे ती कम्पेअर करेल तुमच्या कंटेंटला किंवा फीचर्सला, आणि तुमची जी मूव्ही आहे ती युजर्सला काय करेल, प्रिव्हियस प्रेफरन्सनुसार काय करेल, तिथे रिकमेंड करेल. तर मूव्ही नंबर डी जी आहे ती सिमिलर आहे फीचर्सला तुम्ही बघायचे झाले तर, आणि ती मूव्ही तिथे रिकमेंड केली जाईल तुमच्या युजरला जो पण तिथे मूव्हीज बघत असेल. तर अशा प्रकारे कंटेंट बेस फिल्टरिंग जे आहे हे वर्क करतं. तर हे सिम्पल एक्झाम्पल तुम्ही तिथे देऊ शकता याचा कन्सेप्ट जर तुम्हाला विचारला तर अशा प्रकारे आपण जो तुमचा युनिट नंबर 2 होता MLचा तो पूर्णपणे इथे कव्हर केलेला आहे. त्याचे सगळे टॉपिक्स आपण इथे मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितले आहेत आणि खूप इझीमध्ये तुम्हाला सांगितलं आहे. तर याच्यामध्ये खूप सारे टॉपिक्स होते आणि हा जो युनिट आहे हा थोडासा लेंदी होता. याच्यामध्ये खूप सारे टॉपिक्स आहे, सिलेबस मोठा आहे. तर युनिट नंबर 2 मध्ये तुम्हाला खूप सारं करावं लागेल. तर काय नाही, थोडंसं तुम्ही टाईम दिला तर होऊन जाईल. तर पूर्ण आपण इथे 1 बाय 1 कव्हर केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तुमच्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा. काही डाऊट्स किंवा काही असेल तर नक्कीच मला सांगा, आणि व्हिडिओ कसा होता हा पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. त्यानंतर नोट्स वगैरे तुम्हाला पाहिजेत असेल या प्रॉपरली तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तिथे नोट्स घेऊ शकता तुमच्या एक्झामसाठी. आणि इनसेमचा पेपर जो आहे तो पूर्ण लिहा आणि पूर्ण अटेम्प्ट करा. तर तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.